नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. संपूर्ण विश्वाला दुःख, भय, रोग, मुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक, विश्ववंदनीय जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध यांच्या पावन मुखातून उत्पन्न झालेला पवित्र असा सद्धम्म आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा आर्य सावक संघ यांना त्रिवार वंदन करते. तसेच आपल्याला सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रत्येकाच्या उज्ज्वल जीवनाचे शिल्पकार, भारत भाग्य विधाता, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या अनंत उपकारांना स्मरण करून आजच्या या ठिकाणी धम्मसागरच्या समूह मुंबई यांच्या माध्यमातून धम्मपद अट्टकथा व गाथा साप्ताहिक मालिका, त्या मालिकेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर, पाली स्कॉलर व पाली साहित्य व बौद्ध धम्माचे अभ्यासक, त्याचबरोबर धम्मसागरच्या समूहातील आयोजक आणि विशेष करून प्रत्येक साप्ताहिक मालिकेला उपस्थित असणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका असणारे बालमित्र व पाली विभागाचे विद्यार्थी, या सर्वांना माझा नवोबुद्धाय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपल्या 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने नलिनी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या गोड आवाजामध्ये आपल्या त्रिसरण अनुसरण करावे. नलिनी मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. आजचे मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांच्या परिचयाचे धम्मसागरच्या समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. आज मला पुन्हा संधी मिळाली त्यांचा परिचय देण्याची. सरांचा थोडक्यात परिचय असा आहे, त्यांचा पाली व बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. असे बहुश्रुत ज्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर शब्द सुद्धा कमी पडतील असे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. 64 कलापैकी वक्तृत्व कला ही श्रेष्ठ कला ज्यांना अवगत आहे असे बहुआयामी आदरणीय सर, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व खूप उत्सुक असतो. यांचे कारण सर आपल्याला नेहमीच काही ना काही नवीन सांगत असतात. सर DY कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. आता ते रिटायर्ड झाले आहेत. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ पाली मधून MA नेट केले आहे. 5 वर्षापासून सर MAच्या विद्यार्थ्यांना जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहेत. सक्क, नागा, यक्क या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केले आहेत. अलीकडे सरांनी त्यांचा MPhil चा प्रबंध 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा सबमिट केलेला आहे आणि तो भाषांतरित होऊन लवकरात लवकर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता खूप खूप मंगल कामना करते.
त्याचबरोबर धम्मपद, अट्टकथा व जातकथा या विषयामध्ये सरांनी विशेष रस आहे, हे आपण सर्वांना ज्ञातच आहे. आणि म्हणूनच आजतागत जुलै महिन्यापासून धम्मपद 3 वर्षापासून सर धम्मपद अट्टकथा ऑनलाईन मालिका या सरांच्या अथक परिश्रमातूनच सुरू आहे. आजपर्यंत 26 पूर्ण वर्ग झालेले आहेत. त्यात सरांनी 24 वर्गातील सारांश सांगितलेले. आज सरांचं व्याख्यान क्रमांक 148 आहे. भिक्खू वर्गाचे सारांश सुद्धा सर आज आपल्याला सांगणार आहेत. तर मी सरांचा थोडक्यात परिचय इथेच थांबविते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकरच्या ग्रुपचे पुन्हा एकदा आम्ही खूप आभार मानतो. आपल्याला माहित आहे की आपले सगळे धम्मपदाच्या गाथा आणि कथा आपल्या जवळजवळ 30 वक्त्यांनी गेल्या 3 वर्षात समजून सांगितलेला आहे. आणि हा अत्यंत म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे की अविरत इतके आठवडे किंवा इतके वर्ष हा कार्यक्रम सतत चालू राहिला आणि त्यांना त्यात सगळ्यांचा सहभाग मिळाला. वक्त्यांचा सहभाग फार महत्वाचा असतो. ते वेळोवेळी उपलब्ध झाले आणि म्हणजे त्यांच्या अनेक अडचणीत त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा खूप हातभार लागला. आणि धम्मसाकरच्या जे आयोजक आहे तर त्यांचं तर म्हणजे मेन पिल्लर तेच असतात, फक्त ते पडद्यावर येत नाही. आणि नंतर तिसरी जे आहे जो ग्रुप आहे तो म्हणजे उपासक उपासिका किंवा श्रोत्यांचा. त्यांचे जे फोन येत होते किंवा त्यांनी जे प्रश्न उत्तर विचारले, तर हा नाही असं काहीतरी कोणीतरी उपदेश देतो किंवा प्रवचन देतो आणि सांगतो आणि आपण निघून जातो, असं काही झालेलं नाही. इथं इंटरॅक्टिव्ह सेशन झालेले आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि एक उपासकांची म्हणू आपण उपासक उपासिकांची एक चांगली बैठक तयार झाली, वैचारिक बैठक किंवा समजून घेण्याची इच्छा, समजून घेण्याची पात्रता निर्माण झालेली आहे सगळ्यामध्येच. म्हणजे आपल्यात कारण म्हणजे हे जे वक्ते आहेत हे शिकवणारे आहेत, म्हणजे ते सगळे शिकलेले आहेत. आता त्यांना काहीच शिकायचं नाही असं काही नाही आहे. मनुष्य जो आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत शिकायला पाहिजे, कारण बुद्ध धम्म किंवा बुद्धाचे उपदेश हे अत्यंत मोलाचे आहे आणि अत्यंत महत्वाचे. ते समजण्यासाठी अनेक जन्म जातात. आपले किती गेले माहिती नाही आणि पुढे किती होणार ते माहिती नाही. पण या जन्मात जे काही शक्य असेल, जे काही आपण म्हणतो ना खारीचा वाटा, मुंगीचा वाटा, ठीक आहे, फुल नाही फुलाची पाकळी, अशा यानं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे, आचरणात आणणं हा पुढची पायरी आहे. पण ठीक आहे, हा जो काही प्रयत्न धम्मसाकरच्या ग्रुपमध्ये मार्फत जो झालेला आहे, त्यामुळं वक्ते आणि श्रोते या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. मागच्या वेळेस खूप कार्यक्रम थोडासा उशीर झाला, त्यामुळं ते आभार व्यक्त करता नाही आले, म्हणून मी सुरुवातीलाच हे आभार व्यक्त करतो. आणि आपण आजचा जो मागच्या वेळी जो ब्राह्मण वर्ग संपला होता आणि त्याच्या आधी भिक्खू वर्ग संपला होता, तर असे 2 आपण अशी परंपरा आहे की पूर्ण वर्ग संपला की आपण त्याचा एक सारांश रूपी एक लेक्चर घेत असतो. आणि आतापर्यंत 24 असे सारांश रूपी लेक्चर जे झालेले ते धम्मसाकरच्या वेबसाईटवर आहे, म्हणजे ग्रुपवर आहे ते ऑनलाईन, तर ते तुम्ही जरूर ऐका. आणि अनेक कथा ज्या आहेत किंवा अनेक गाथा ज्या आहेत, आपण इतकं म्हणजे ग्रामॅटिकली म्हणजे व्याकरणासहित किंवा त्यात शब्दाचा अर्थसहित आपल्या वक्त्यांनी तो समजून सांगितलेला, डिटेलमध्ये सांगितलेला आहे. पण एक रॅपिड रीडिंग म्हणू किंवा रॅपिड हिअरिंग म्हणू आपण, की आम्हाला थोडक्यात पाहिजे असतो एखादा कधी कधी, किंवा उजळणी पाहिजे असते, रिव्हिजन पाहिजे असते. त्या उद्देशानं पण आपण हे सारांशी परंपरा ठेवली होती. आणि मागच्या वेळेस जे भिक्खू वर्ग झाला होता तर त्याचा सारांश आपण आज घेणार आहोत. आणि आता आपण पीपीटीला सुरुवात करू. तर या भिक्खू वर्गामध्ये साधारण 23 गाथा होत्या. एकंदर 23 गाथा होत्या, 360 ते 382 अशा क्रमांकाच्या. आणि एकूण कथा यात 12 होत्या, अट्टकथा 12 होता. आणि या 12 कथा वक्त्यांनी
वक्त्यांनी जे समजून सांगितले होते ते 6 वक्ते होते. आपण त्यांची नावं पुढे घेणारच आहोत. म्हणजे किती म्हणजे या 12 कथा सांगायला 6 वक्ते लागले. त्यातल्या 2 कथा खूपच मोठ्या होत्या. त्याची आपण चर्चा करणारच आहे. तर पहिलं जे व्याख्यान क्रमांक झालं या सिरीज मध्ये ते आदरणीय लबाने सरांनी, सिद्धार्थ लबाने सरांनी 2 कथा घेतल्या होत्या, पंच भिक्खू वत्थू आणि हंस घातक भिक्खू वत्थू. आणि त्यात 360 ते 362 अशा गाथा होत्या. आणि याचा आपण सारांश बघू पुढे. तर त्यातली जी पहिली कथा होती पंच भिक्खू वत्थू, तर त्यात नाव दिलेलंच आहे. पंच म्हणजे 5 भिक्खू, 5 भिक्खूच्या संदर्भातली ही कथा होती. तर हे म्हणजे याचं सविस्तर वर्णन लबाने सरांनी केलेलंच आहे. पण म्हणून मी बरेच संदर्भ टाळणार आहे, डिटेलमध्ये सांगणार नाही. एक रॅपिड रिडिंग असं आहे. तर पंच भिक्खू वत्थू जे आहेत याच्यात जे 5 भिक्खू असतात ना, तर हे यांनी असं ठरवलं की खरं म्हटलं तर सगळ्या शिलाचं पालन करायचं असतं भिक्खूंनी. पण हे ठरवतात की मी काय करतो, एका शिलाचं पालन करतो. असे 5 भिक्खू 5 शिलाचं पालन करतात आणि ते आपसात चर्चा करत राहतात की माझं शील आहे ना पाळण्यास खूप कठीण आहे, तरी मी ते त्याचं पालन केलं. दुसरा म्हणतो नाही नाही, माझं तुझ्यापेक्षा जास्त कठीण शील होतं, ते मी पालन केलं. तसे ते आपसात चर्चा करत असतात आणि त्यांच्यात मेळ बसत नाही, म्हणून ते बुद्धाकडे जातात की आम्ही हे 5 शील अलग अलग एक एक जण पाळतो, तर याच्यातलं कोणतं शील जास्त महत्वाचं आहे. तर बुद्ध म्हणतात की सगळे शील महत्वाचे आहेत, सगळे पाळण्यास कठीण आहेत आणि सगळेच शील महत्वाचे आहे आणि फार गरजेचं आहे की शीलाचं पालन करणं. जर तुम्हाला त्या डेस्टिनेशनला जायचं असेल, निब्बाणाचं फळ प्राप्त करायचं असेल, तर त्याची सुरुवातच शीलापासून होते आणि ते पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक छोटीशी अट्टकथा होती, म्हणजे हाफ फेजची अशी ती अट्टकथा होती. आणि त्यात बुद्धांनी मग तेलपत्त जातक जे आहे ते 96 क्रमांकाचं होतं. त्यात सांगितलेलं आहे तेलपत्त, तेल म्हणजे तेल आणि पत्त म्हणजे पात्र. तर बुद्धांनी उपमा देऊन सांगितलेलं आहे की म्हणजे जनपद कल्याणी बद्दल तो संदर्भ आलेला आहे की ती किती सुंदर होती आणि तिचे हावभाव वगैरे सगळं त्याबद्दल दिलेलं आहे. ती जेव्हा बाहेर निघायची तर सगळे म्हणजे जनता रस्त्यावर उतरायची आणि म्हणजे मंत्रमुग्ध होऊन तिच्या हालचाली किंवा तिचं सौंदर्य निहाळायचे. अशी या संदर्भात ती कथा होती. तर तेलबत्त जातक या संदर्भात बुद्धानं सांगितलेलं आहे की एखादा म्हणजे आता ती जनपद कल्याणी किंवा एखादी सुंदर स्त्री सौंदर्य म्हणजे काम भावनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे की ती एखादी व्यक्ती तिथे असावी आणि तुमच्या हातात तेलाचं पात्र असावं आणि ते जे पात्र आहे ते काठोकाठ भरलेलं आहे, म्हणजे थोडे हल्लं तर त्यातून थेंब पडेल. आणि तुमच्या समोर ते सौंदर्यवान व्यक्ती आहे आणि तुमच्या हातात तेलाचं पात्र आहे आणि तुम्हाला चालत चालत ते पात्र दुसरीकडे न्यायचं आहे आणि मागे राजाने आदेश दिलेला आहे की याच्या पात्रातून एक थेंब पण तेल खाली साडलं तर याची मान कापून टाका तलवारीने. आणि मागे जे तलवार घेऊन लोक म्हणजे जे उभे आहेत शिपाई की याच्या हातून तेल पडतंय का म्हणून असं. तर अशा वेळेस ती व्यक्ती काय करत, त्या सौंदर्याकडे बघेल की स्वतःच्या जीवाकडे बघेल, म्हणजे ते तेलाचा एक थेंबही पडू नये. त्या अर्थाने ते ही उपमा देऊन बुद्धाने सांगितलं होतं की शिलाचं म्हणजे तेलपत्त इथं शिला म्हणजे शिलाचं पालन करणं त्या अर्थाने हे केलेलं आहे की इतकं कठोर आहे ते, कठीण आहे ते पाळणं. पण ते नाही पाळलं तर मग शेवटी तुमची मान उडणार आहे, तुमचा मृत्यू अटळ आहे असं. म्हणून खूप काळजीपूर्वक तो माणूस इतर कोणतेही आमिषाला बळी न पडता सरळ जाणार आहे त्या अर्थानं सांगितलं होतं. आणि ती एक मोठी अट्टकथा होती की त्या यक्षिणीने बोधिसत्वाला फसवण्याचा किती प्रयत्न केला, भ्रमित करण्याचा किती प्रयत्न केला, पण तो भ्रमित झाला नाही शेवटपर्यंत. नंतर तक्षशिलेत जाऊन तो राजा झाला. खूप सुंदर कथा आहे ती, पुढे कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा करू. तर अशी ही पहिली अट्टकथा होती. आणि त्यात पंचगर्वक जातक 132 नंबरचं ते पण सांगितलं होतं. याच संदर्भात आहे की म्हणजे किती काळजीपूर्वक राहावं लागतंय, शिलाचं पालन किती काटेकोर करायला पाहिजे. या अर्थानं ही छोटीशी अट्टकथा होती, पण त्यासोबत जातक
जोडल्यामुळं ती दीर्घ झाली होती. लबाने सरांनी खूप चांगल्या तऱ्हेने ती सांगितलेली आहे. आणि याच्यातल्या ज्या गाथा होत्या 360 व 361 नेक्स्ट. तर चक्षुना संवरो साधू 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 सोतेन संवरो खानेन संवरो साधू साधू जिव्हाय संवर कायेन संवरो साधू साधू वाचाय संवरो मनसा संवरो साधू साधू सब्बत्त संवरो सब्बत्थ संमुतो भिक्खू सब्ब दुःखा पमुच्यती. म्हणजे याच्यात या दोन्ही गाथाचा अर्थ थोडक्यात असा आहे की चक्षुचा संयम चांगला आहे ना. चक्षुना संवरो साधू, आपले डोळे जे असतील किंवा कानाचा संयम आहे, नाकाचा संयम आहे, जिभेचा संयम आहे, शरीराचा आहे ना, म्हणजे कायाचा संयम आहे, वाचेचा संयम आहे, मनाचा संयम आहे. तर हे जे म्हणजे आपले जे पंच इंद्रिय आहे याचा संयम हा अत्यंत महत्वाचा आहे. तो साधू म्हटला गेलेला आहे की योग्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे नाही, सगळेच संयम जे आहे, काय म्हटलं त्याने, सबत्थ संवर, साधू सबत्थ संवर, म्हणजे सगळे संयम जे आहे हे चांगले असतात. आणि याच्यामुळेच तुमच्या सब्ब दुःखा पमुच्यते, सगळ्या दुःखाचं तुमचं निराकरण होत आहे किंवा नष्ट होत आहे, इराडिकेशन होत आहे आपल्या सगळ्या दुःखाचं. असं त्यांनी बुद्धाने या दोन गाथेतून त्या भिक्खूंना सांगितलेलं आहे. जे भिक्खू म्हणतात की कोणतं शील महत्वाचं आहे, तर सगळेच शील पालन महत्वाचे. म्हणून ही गाथा ना सर्वसामान्यांना समजेल अशी आहे. फक्त बॅकग्राऊंड माहित असलं तर ते अधिक चांगल्या तऱ्हेने समजते. आणि लबाने सरांनी त्याच्यावर सविस्तर सांगितलेले, तुम्ही बघू शकता ती तो व्हिडिओ नंतर बघा तुम्ही. नेक्स्ट. त्याच्या पुढची जी अट्टकथा होती ना ती होती हंस घातक भिक्खू वत्थू. हंस घातक म्हणजे हंस जो आहे पक्षी, त्याचा घात करणाऱ्या भिक्खूची कथा होती. ठीक आहे. आणि याच्यात 362 नंबरची गाथा होती, त्या अनुषंगाने ही कथा होती. तर दोन भिक्खू असे चर्चा करत असतात नदी किनारी, आणि एक हंस उडताना दिसतो. तर एक भिक्खू जो आहे तो म्हणतो की मी या हंसाचा डोळा फोडून दाखवतो असं. तर दुसरा म्हणतो का असं कसा फोडून दाखवतो, दाखव बरं. आणि मग हा असा काही दगड फेकतो, तर तो हंस जो आहे त्याचे दोन्ही डोळे फुटल्या जातात, म्हणजे आरपार हे होतो. आणि तो बिचारा हंस मृत्युमुखी पडून त्यांच्या पायाजवळ पडतो. हे प्रकरण जेव्हा बुद्धाकडे जातात तर बुद्ध खूप रागवतात, कारण त्यांनी शील तोडलेलं आहे, पानाती-पाता केलेलं आहे. त्यामुळे बुद्ध त्यांना सांगतात की तुम्ही हे फार चुकीचे केलेलं आहे बुद्ध शासनात. म्हणजे काय, तुम्ही मस्ती करता कोणाचा जीव घेता हे तर शासनात बसतच नाहीये. आणि म्हणून शीलाचं पालन इथे पण फार महत्वाचं आहे. इथं पानाती-पाता शीलभंग जो झालेला आहे त्या संदर्भात बुद्धाने जे आहे कुरुधम्म जातक हे समजून सांगितलं होतं. आणि याच्यात जो कुरु राजा जो असतो तो बोधिसत्व असतो, आणि तो आणि त्याचे 10 लोक, त्याच्या राज्यातली 10 लोक ही शीलाचं पालन करणारे असतात. आणि त्यांच्याकडे एक जो हत्ती असतो, मंगल हत्ती. तर एकदम म्हणजे यांचं राज्य म्हणजे शीलाचं पालन केल्यामुळे काय होतं की यांच्या राज्यात सुख समृद्धी खूप असते, पाऊस योग्य वेळी येतो, पिकं चांगले येतात, सगळे सुख जे असतात ते तिथे नांदत असतात. आणि बाजूच्या राज्यात जे आहे तिकडे दुर्भिक्ष असते, पाण्याचा दुष्काळ पडलेला असतो. मग ते लोक म्हणतात की त्यांच्याकडे एक मंगल हत्ती आहे, तो मंगल हत्ती जर आपण मागवला तर आपल्या राज्यात सुद्धा पाऊस पडेल. आणि मग ते त्या राजाला विनंती करतात, म्हणजे कुरु राजाला विनंती करतात. कुरु राजा त्यांना हत्ती देतो, पण हत्ती तिकडे नेऊनही तिकडे पाऊस पडत नाही. आणि मग लक्षात येतं की अरे हे हत्तीमुळे पाऊस पडत नाही, तर हे जो राजा शील पालन करतोय त्याच्या मेरिट्सवर, त्याच्या प्रभावाने सुख नांदतात असे. आणि मग नंतर ते राजाकडे मेसेज पाठवतात की तुम्ही शीलाचं पालन करता का. तर ते सगळे लोक जे आहेत 10 लोक जे, तर ते म्हणतात नाही, आमची कुठेतरी आयुष्यात कुठेतरी खोट निर्माण झालेली आहे किंवा आम्ही प्युअर कुरु धम्म पाळू शकलो नाही. कुरु धम्म म्हणजे पंचशिलाचं पालन असा अर्थ आपल्याला पालीमध्ये मिळतो. माहिती आहे ना, कुरुक्षेत्र नाव ऐकलं असेल तर कुरु धम्म हा कुठून शब्द आलेला आहे किंवा कुरु हा शब्द कुठून आलेला आहे. कुरु प्रदेश जो आहे किंवा कुरु धम्म जो आहे तो पंचशिलाचे पालन करणारा असं त्या अर्थाने वापरलेला आहे. कुरु हा प्रदेश असला तरी कुरु राजाने तो शिलाचं पालन केलेलं आहे म्हणून त्याला कुरु धम्म असं नाव दिलेलं आहे. आणि कुरु धम्म पाळणारा जो राजा होता तो बोधिसत्व होता. तर ते हे ऐतिहासिक संदर्भ खूप जास्त मिळतात आणि आपण त्याला लिंक करू शकतो जेव्हा आपण पाली साहित्याचा खूप अभ्यास करतो.
तर नंतर म्हणजे थोडक्यात इथं आपल्याला हा पण एक मुद्दा दिसलेला आहे की तुमच्या जवळ जे हत्यार आहे समजा किंवा आयुध किंवा अशी एखादी ताकद आहे ती वापरायला सुद्धा किंवा तिचा चांगला प्रभाव पडण्यासाठी सुद्धा तो जी व्यक्ती असते ती त्याचा वापर करणारी ती पण तशी प्रभावी पाहिजे. जसं इथं मंगल हत्ती आहे नो डाऊट त्याचा परिणाम होत असेल, पण त्याच्या मागे जी शक्ती असते वापर करणारी तो पण शीलवान असल्यामुळेच तो मंगल हत्ती चांगलं फळ देऊ शकत होता किंवा चांगल्या गोष्टी त्याच्या हातून घडत होत्या. तर म्हणजे फोर्स जो आहे ते फार महत्वाचं आहे. आपल्याला म्हणजे खूप सिरियसली आपल्याला त्याच्यावर विचार करता येतो. ठीक आहे की एखाद्याकडे भरपूर पैसे आहेत, ठीक आहे पैसे आहे, पण त्याचा वापर जर धम्माच्या कामासाठी होत नसेल, चांगल्या कामासाठी होत नसेल, तर तो पैसा जसा व्यर्थ आहे किंवा ती ताकद जशी व्यर्थ आहे तसंच हे आहे. ताकद आहे पण त्याला व्यवस्थित फ्लो नसल्यामुळे ते काय म्हणतात फ्रुटलेस आहे. म्हणजे कोणताही चांगला विपाक देऊ शकत नाही. ते निब्बाणाच्या बाबतीत किंवा चित्तशुद्धीच्या बाबतीत ते पुढे आणू शकत नाही ती ताकद किंवा तो फोर्स. ओके, म्हणून याच्यातही पहिल्या गाथेच्या संदर्भातच त्यांनी सांगितलेलं आहे की हत्त संयतो पाद संयतो आहे ना. तुमचे हात जे आहेत ते संयमित पाहिजे. इथे या भिक्खूनं काय केलं, हाताचे चाळे म्हणून असं सहज एक दगड फेकला आणि हंसाला मारून टाकलं. तर म्हणून त्यांनी सांगितलं की तुमच्या हाताचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे, तुमच्या पायाचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे. हत्त संयतो पाद संयतो वाच संयतो संय तू उत्तमो अज्जत रतो समाहितो एको संतोषितो तमाहू तमअहू भिक्खू. म्हणजे हात पाय वाचा आहे ना हे संयमित ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जो स्वतः रममान होणारा म्हणजे ध्यान वगैरे करणारा आहे ना, चित्त एकाग्र करणारा, एकटाच चिंतन करणारा जो असतो ना, तोच भिक्खू संतुष्ट राहू शकतो. त्या अर्थाने त्यांनी सांगितलेलं आहे की आधी पण आपण पहिल्या याच्यात बघितलं की चित्तात म्हणजे इंद्रियाचं नियंत्रण महत्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा 2 कथा ज्या लबाने सरांनी सांगितलेल्या होत्या त्या तुम्ही जरूर ऐका. नंतरचं व्याख्यान होतं 130 क्रमांकाचं. त्या आदरणीय विद्या पंडित मॅडमने सांगितल्या होत्या या 2 अट्टकथा, कोकालिक वत्थू आणि धम्म आराम थेर वत्थू असं. तर 363 आणि 364 अशा 2 गाथाच्या संबंधित या कथा होत्या. काय होत्या या कथा? कोकालिक वत्थू जी होती म्हणजे भिक्खू वगतली तिसरी कथा, गाथा क्रमांक 363. तर कोकालिक भिक्खू जो आहे ना हा सारिपुत्त थेर आणि महामोकालान थेरांचा फार द्वेष करायचा. आणि कारण त्यांना अग्रसावक म्हटलेलं बुद्धाने आणि ते खूप सिनियर आहे, सगळे लोक किंवा बुद्ध त्यांना खूप रिस्पेक्ट करतात. तर याला वाटायचं की माझ्यात काय कमी आहे, सारिपुत्त थेरालाच का रिस्पेक्ट देतात, महामोकालान थेरालाच का रिस्पेक्ट देतात असं. आणि तो नेहमी नेहमी या म्हणजे त्यांच्या खोड्या काढायचा किंवा त्यांना त्यांचे दोष काढायचा प्रयत्न करायचा, द्वेष करायचा तो. आणि बुद्धाने त्याला बऱ्याच वेळा समजून सांगितलेलं आहे की तू हे जे करतो ते योग्य नाही, असं करू नको. तरी तो कोकालिक जो भिक्खू आहे तो ऐकत नाही. कारण काय होतं ना की तुमच्यात ते द्वेष भावना एवढी मनात रुतलेली असते ना, तर कोणी काही समजून सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्ही ते बाहेर काढत नाही, तुम्ही ते धरून ठेवता, होल्ड करता तो द्वेष जो आहे. आणि त्यामुळे कोकालिकला काहीच कारण नव्हतं, तो सारिपुत्त थेर आणि महामोगलान थेरांचा द्वेष करण्याचं काहीच कारण नव्हतं. बरं असेलही समजा तर इग्नोर इट ना, यू डू युअर वर्क, तू तुझं काम कर, तुझी गोष्टी कर, तुलाही मान आदर सत्कार मिळतोय. पण व्हाय यू आर कम्पेअरिंग युअर सेल्फ विथ सारिपुत्त थेर आणि महामोगलान? काय गरज आहे तुम्हाला त्यांची तुलना करायची? ते त्यांना जे मिळत असेल ते मिळू द्या, इकडे तुला जे मिळत असेल ते. तर हे जे हुक जे अडकून ठेवतो ना आपण द्वेषाचं, त्याचं खूप सुंदर उदाहरण कोकालिक भिक्खू मार्फत आहे. आणि त्याची परिणती काय झाली, त्याचा परिणाम काय झाला, तर तो मृत्यूनंतर तो पदुम नरक जो आहे आणि 8 नरकापैकी एक जो नरक आहे त्यात तो उत्पन्न झाला होता. आणि म्हणजे खूप तिरसट बोलायचा, शिव्या द्यायचा, असं तो या सारिपुत्त थेर महामोगलांचा. मग जेव्हा ते त्याचा मृत्यू झाला नरकात उत्पन्न झाल्यावर भिक्खूंनी मग त्यांना विचारलं बुद्धांना की कुठे उत्पन्न झाला तो? त्यांनी सांगितलं इथे इथे उत्पन्न झाला. आणि मग बुद्धांनी कच्छप जातक आहे
त्याला बहुभानिक जातक पण म्हटलं गेलेलं आहे, 215 क्रमांकाचं आहे. आणि ती कथा ऑलरेडी आलेली आहे त्यात, की म्हणजे जे हंस जे आहेत दोन, त्यांची एका कासवाशी मैत्री होते आणि तिथे दुष्काळ पडल्यामुळे त्या कासवाला भोजन कमी असतंय. तर हे हंस म्हणतात की ते दुसऱ्या प्रदेशात खूप जास्त खाण्याची व्यवस्था आहे, पाणी भरपूर आहे, तर आम्ही तुला तिकडे घेऊन जातो. तर तो म्हणतो मला कसं घेऊन जाणार? तर ते म्हणतात आम्ही काठी दोन्ही चोचीने दोन्ही बाजूला पकडू आणि तू तुझ्या मुखाने ते पकडून ठेवते काठी, फक्त बोलू नको, कारण आम्ही खूप आकाशात उंच उडणार आहे आणि बोलला तर तू पडशील खाली. आणि तुम्ही बघितलं असेल ते चित्र, म्हणजे खूप प्रसिद्ध आहे हे जातक. आणि मुलांचं जे बाल जातक असतात त्यातही आपल्याला दिसतंय की एक दोन हंस एक काडी घेऊन उडत आहे आणि एक कासव तोंडाने ती काडी धरून आकाशात उडत आहे, असं चित्र दिसतं बऱ्याच वेळा. आणि शेवटी मुलं बघतात त्या गावातले, अरे ते कासव पक्षी कासवाला घेऊन उडत आहे. मग याला राग येतो की याचा काय घेणं देणं आहे, मला कोणी घेऊन जात असेल काय जात असेल तर. आणि म्हणून त्याला वॉर्निंग देऊनही त्यानं तोंड उघडलं त्या कासवाने आणि त्या मुलांना बोलायला लागलं की तुम्हाला काय घेणं देणं आहे. तर हे तर इथे असंच आहे की नको तिथे आपलं म्हणजे अमंगलवाणीचा प्रदर्शन करणं, नको तिथे बोलणं, नको त्याला द्वेषाने बोलणे, हे सगळं विद्या मॅडमने खूप व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. आणि हेच आहे की मुसावाद आला याच्यात है ना. त्याच्या आधी आपण पानाती पाता बघितलं, ठीक आहे, आता मुसावादा बघितलंय. तर मुसावादामध्ये म्हणजे फक्त खोटे बोलणे येत नाही, तर अति बोलणे आहे, अपूर्ण बोलणे आहे, है ना, गरज नसताना बोलणे आहे, खोटे बोलणे आहे, चुगल्या करणे, शिव्या देणे, टोमणे मारणे, अशा बऱ्याच गोष्टी येतात आणि त्याचे खूप दुष्परिणाम होतात. अनेक अट्टकथामध्ये आलेलं आहे की म्हणजे ज्याची वाणी खूप खराब असते, म्हणजे शिव्या टोमणे हे ते वाले, तर तो नंतरच्या जन्मात म्हणजे त्याचं मुख कसं असतंय ते त्याचे वर्णन आलेले आहेत. आणि म्हणजे एक घाणीचं आगार जे आहे ते मुख जे आहे ते घाणीचा आगार होत आहे, म्हणजे पुढच्या जन्मात होत असेल तो नंतरचा प्रश्न आहे, पण याच जन्मात तुमचं मुख किंवा तोंड जे आहे ते एक घाणीचा आगार असतंय, म्हणून अरे तो फाटक्या तोंडाचा आहे, तो घाण तोंडाचा आहे असं म्हटलं जातं. असे अनेक भिक्कूंचे दाखले आपल्याला धम्मपदामध्ये किंवा जातक कथामध्ये मिळतात. आणि बुद्धाने वेळोवेळी सांगितलेलं आहे की मुसावादा करू नका, असं बोलू नका, तसं बोलू नका, कसं बोला, मंगल बोला, चांगलं बोला, असं बुद्धाने सांगितलेलं आहे. तर विद्या मॅडमने हे सगळं त्यांच्या पीपीटी मार्फत खूप सुंदर तऱ्हेनं ही कथा समजून सांगितली होती. त्याचा जरूर लाभ घ्यावा. नेक्स्ट कथा ही होती की यो मुख संयतो भिक्खू मंत भाने अनुद्धतो अथंग धम्मंच दीपेती मधुरं तस्स भासितं. जो वाणीने संयमित, विचाराने बोलणारा, अहंकारी, अहंकार नसलेला जो असतो आणि तो त्याचाच धम्माचा प्रकाश पडू शकतो. त्याचे बोलणे मधुर असते, म्हणजे बोलणं किती महत्वाचं आहे. जो ज्याची वाणी संयमित आहे, विचारपूर्वक बोलतो, काही पण काय म्हणतो ना आपण, उचलली जीभ लावली टाळूला, असं तो करत नाहीये. त्या अर्थाने ही गाथा विद्या मॅडमने तुम्हाला समजून सांगितली होती. नेक्स्ट जे होती दुसरी जी अट्टकथा विद्या मॅडमने जे सांगितली होती ती धम्म आराम थेरवत्तू, धम्माराम थेरवत्तू जी आहे 4थ्या क्रमांकाची 364 नंबरची गाथा होती. आणि आपल्याला माहित आहे की बुद्धाने 4 महिने आधीच घोषणा केली होती की 4 महिन्यानंतर माझं परिनिब्बाण होणार आहे. तर आपण अनेक अट्टकथा बघितलेल्या आहेत धम्मपदाच्या की जेव्हा बुद्धाने अशी घोषणा केली तर भिक्खू संघावर काय परिणाम झाला त्याचा, तो खूप वेगवेगळा परिणाम झालेला आहे. तर अनेक भिक्खूंना धम्मसंवेग उत्पन्न झाला, काही रडायला लागले, काही दुःखी झाले, अजून म्हणजे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात जे धम्मपद अट्टकथेत याआधी येऊन गेलेले आहे. तर म्हणजे रिॲक्शन काय होते भिक्खूंचे, प्रतिसाद काय होता हे घोषणा ऐकल्यानंतर. तर या प्रस्तुत कथेमध्ये जे आहे धम्माराम भिक्खूचा जो आहे ना, तो त्याला धम्मसंवेग उत्पन्न होतो की अरे बुद्ध 4च महिने राहणार आहे आणि या 4 महिन्यातच आपल्याला
निर्वाण प्राप्त करायचं आहे, आपलं सुप्रीम फ्रूट जे आहे ते आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून तो आहे ना काही चर्चा न करता एकांतात ध्यान साधना करून बुद्धाच्या उपदेशावर चालण्याचा प्रयत्न करतो. आणि बाकी भिक्खूंना तर म्हणजे काही रडत असतील, काही दुःखी असतील, काही असेच चर्चा करत असतील, वेळ घालवत असतील, आता बुद्ध गेल्यावर काय होणार काय होणार म्हणून. तर त्यांना या भिक्खूचं वागणं वेगळं वाटलं आणि की हा भिक्खू तो बोलतच नाही, आता एकटाच राहतो असं करण्यात आलं. जेव्हा बुद्धाकडे ते प्रकरण गेलं तर बुद्धाने त्यांचा गैरसमज दूर केला आणि तो योग्य मार्गाने चाललेला आहे आणि नंतर त्यांना गाथेच्या रूपात पुढची हे सांगितलेलं आहे. तर धम्मा रामो धम्म रतो धम्मं अनुविचिंतय धम्मं अनुसरं भिक्खू सधम्मा न परिहायती. तर त्या भिक्खूच्या संदर्भात बुद्धाने सांगितले की जो धम्मात रत आहे, धम्म विहार तो नाही, धम्मात जो विहार करतो किंवा धम्मात रत असतो, रममा म्हणजे धम्मात असतो पहिली गोष्ट, तर पहिले म्हणजे धम्मात असणे आणि त्यात रममान होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. धम्मात रममान असतो, धम्माचे चिंतन करतो, म्हणजे नुसतं त्यात फक्त एन्जॉय करत नाही तर चिंतन सुद्धा करतो आणि नुसतं चिंतन नाही करत तर धम्माचे आचरण सुद्धा करतो. तो भिक्खू धम्माचा परिहार करत नाही, म्हणजे सोडून देत नाही, म्हणजे धम्म मार्गावर चाललेला असल्यामुळे तो धम्मापासून दूर जात नाही. त्या अर्थाने गाथा विद्या मॅडमने आपल्याला समजून सांगितली होती. नेक्स्ट नंतर जे व्याख्यान क्रमांक ते 131 होतं, त्यातल्या गाथा होत्या 365 ते 367. ठीक आहे, ज्योत्स्ना मुंडे मॅडमने खूप सुंदर तऱ्हेने या दोन्ही अट्टकथा गाथा समजून सांगितल्या होत्या. पहिली होती विपक्क सेवक भिक्खुवत्तू आणि दुसरी होती पंच अग्गदायक ब्राह्मणवत्तू. काय आहे ते बघू आपण. नेक्स्ट तर विपक्क सेवक भिक्खुवत्तू जी होती, तर आपल्याला माहित आहे की देवदत्ताने संघभेद केलेला होता आणि याचे पण अनेक अट्टकथा आधी येऊन गेलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी याचे संदर्भ आपल्याला मिळतात. महत्वाचा विषय आहे की देवदत्ताने संघभेद केल्यावर काय झाला, म्हणजे तो संघामधून फुटला आणि एक भिक्खूंचा एक ग्रुप त्याच्यासोबत गेला आणि त्याने अजातशत्रूला जो आहे बिंबिसार राजाचा जो मुलगा आहे त्याच्यावर खूप प्रभाव पाडला आणि त्याने त्याला खितवलं, म्हणून त्याला म्हणजे चुकीचं मार्गदर्शन केलं देवदत्ताने की तू राजा बन, तू राजपुत्र आहे, राजा बन, तुझ्या वडिलाला मारून टाक म्हणजे बिंबिसार राजाला मारून टाक आणि मी काय करतो, मी बुद्धाला मारून टाकतो असं देवदत्ताने सांगितलं अजातशत्रूला. अजातशत्रू तयार झाला आणि शेवटी ती मोठी कथा आहे पण तो शेवटी राजा झाला. बिंबिसार राजाला त्याने एकदम मारलं तर नाही, तर त्याला जेलमध्ये बंदी केलं आणि तिथेही त्यांचा मृत्यू न झाल्यामुळे त्यांनी खूप हाल करून बिंबिसार राजाला म्हणजे आपल्या पित्याला अजातशत्रूने मारला. हा तिकडचा भाग झाला आणि राज्यावर बसला आणि देवदत्ताने बरेच प्रयत्न केले बुद्धाला मारण्याचे. नालगिरी हत्ती सोडली किंवा गिज्जगुट पर्वतावरून तो दगड फेकणं किंवा काही भाडोत्री गुंड पाठवणं हे पण आधी येऊन गेलेलं आहे. तर या सगळ्या प्रकार त्याने केले देवदत्ताने बुद्धाला मारण्याचे, पण ते अयशस्वी राहिले आणि शेवटी तो आपला म्हणजे अलग ग्रुपमध्ये राहिला, पण त्याला त्याच्या सोबत असलेले भिक्खू नंतर परत आले, ती पण मोठी कथा आहे. तर इकडे म्हणजे जेव्हा सुरुवातीला जेव्हा देवदत्ताने सारी आपल्या अजातशत्रूवर प्रभाव पाडून त्याला राजा म्हणजे तो राजा झाला अजातशत्रू, तर त्याला तर म्हणजे बिंबिसार राजा जो पिता आहे तो बुद्धाला मानणारा होता ना, बुद्धाचा उपासक होता. मग अजातशत्रू बुद्धाच्या विरोधात गेला, कारण इकडे पित्याच्या विरोधात गेला म्हणून बुद्धाच्या पण तो विरोधात गेला अजातशत्रू सुरुवातीला. आणि मग हा बुद्धाच्या किंवा संघाचा अधिपती होण्याचा प्रयत्न करत होता ना, म्हणजे पक्ष फुटून गेला असं समजू आपण. तर त्याला खूप लाभ सत्कार अजातशत्रू करत होता. म्हणजे बुद्ध संघातले जे भिक्खू होते ते पिंडपातासाठी रोज सकाळी बाहेर जायचे आणि पिंडपात गावोगावी जायचे किंवा घरोघरी जायचे आणि जे काही भोजन मिळेल जे काही मिळेल ते घेऊन भोजन करायचे. पण इकडे अजातशत्रूने एवढी म्हणजे खाण्यापिण्याची चळवळ केली होती देवदत्ताच्या ग्रुप मधल्या भिक्खूंना, तर त्यांना पिंडपात करायची गरज म्हणजे बाहेर त्यांनी जाणंच बंद केलं.
आणि इतकं पंचपक्वान्न असायचे तर म्हणजे ते आळशी पण झाले होते भिक्खू की इथेच चांगली मजा आहे, खाणं पिणं आहे, आराम आहे, कशाला गावोगावी जायचं आणि घरोघरी पिंडपात करत राहायचं. तर हे भिक्खू जे आहे संघभेद झाल्यानंतर काही भिक्खू तिकडे गेले ना आणि काही भिक्खू इकडे राहिले बुद्धाकडे. तर त्या भिक्खूंची कधी मधी भेट होत असेल ना, तर ते मित्र पण असतील एका वेळेत, कारण संघातच राहिलेले आहे. मग ते सांगायचे कुठे चालला, मी पिंडपाताला चाललो. मग पिंडपाताला कशाला जातो, आमच्या देवदत्ताकडच्या टीम मध्ये तर आम्हाला राजा एवढं भोजन देत आहे की तिथे पिंडपाताला जायची गरजच नाही. मग असे काही भिक्खू, हो का, चला मी येऊन बघतो तिकडे, म्हणजे पक्ष बदलायचा सारखं. आणि मग काही भिक्खू त्यांच्याकडे जायचे, राहायचे किंवा मग काही सोडून यायचे. तर प्रस्तुत कथेत जे आहे ना, तर म्हणजे टायटलच दिलेलं आहे की देवदत्ताला मिळणारा लाभ सत्काराविषयी याच्यात माहिती दिलेली आहे. आणि नंतर एक भिक्खू, बुद्ध संघातला एक भिक्खू देवदत्त संघातल्या भिक्खू सोबत त्यांच्याकडे जाऊन राहतो आणि तिथे काही दिवस राहिलं. तिथं खाण्यापिण्याची ती चंगळ बघितली, त्याला 2-4 दिवस बरं वाटलं. पण त्याचं मन काही तिथे रमलं नाही, कारण तो तसा इमानदार होता म्हणजे संघाप्रती. त्याला नुसतं ही चंगळवाद त्याला आवडला नाही आणि तो परत आला. ठीक आहे. आणि हे प्रकरण जेव्हा बुद्धाकडे गेलं की हा भिक्खू तर तिकडे गेला होता देवदत्त नुसतं खाण्यासाठी आणि नुसतं त्या भिक्खूने सांगितलं म्हणून. तर त्या संदर्भात म्हणजे अरे तुला बुद्ध शासनात राहून असं कसं हे करतो. आणि त्या संदर्भात मग त्यांनी सगळ्या भिक्खू संघाला महिलामुख जातक जे आहे ते 26 नंबरचं जातक आहे ते समजून उपदेश केलेला आहे. तर तिथे त्या जातकामध्ये असं आहे की तो शिकाऊ जो हत्ती असतो तो खूप चांगला असतो, पण त्या जिथं त्याला ठेवलेलं असतं त्याच्या बाहेर आहे ना काही दरोडेखोर जे आहे ते आपसात चर्चा करत असतात. दरोडेखोराबद्दल दरोडा कसा टाकायचा त्याबद्दल चर्चा करत असतात. आणि मग ते विचार करतात की जर कोणी समोर आला तर आपण त्याला मारून टाकू, त्याला कापू, असं म्हणजे हिंसेबद्दल सुद्धा ते दरोडेखोर चर्चा करत असतात, रोज गुप्त चर्चा करत असतात. आणि तो हत्ती जो आहे ते सगळ्यात तो चर्चा ऐकत असतो. मग त्याला वाटतं की हे मला शिकून राहिलंय, म्हणजे दे आर टीचर असं याच्यात. म्हणून तो एक्सेप्ट करतो तो सगळे डायरेक्शन्स असे. आणि मग तो लोकांना म्हणजे क्रोधी बनतो आणि लोकांना मारण्याचा प्रयत्न करतो. पण हे प्रकरण जेव्हा बोधिसत्वाकडे जात आहे, म्हणजे जो पुरोहित जो असतो त्याच्याकडे जात आहे, तर तो सगळी चौकशी करतो आणि म्हणतो की नाही, या हत्तीला आहे ना काहीतरी कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन करत आहे. आणि नंतर मग ते शोधून काढतात की हे दरोडेखोर मार्गदर्शन करत होते चुकीचे, म्हणून तो हत्ती आपल्याला डायरेक्शनच दिलेलं आहे अशा अर्थाने त्या हत्ती चुकीचं वागत होता. तर हा भिक्खू जो आहे म्हणजे मग त्यांनी फोड करून सांगितले या जातकाची, तो जो हत्ती आहे जो म्हणजे पहिले चांगला होता पण त्या दरोडेखोराची गोष्टी ऐकून तो क्रोधी झाला, उग्र झाला. तर हा 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 जो भिक्खू आहे आता, भिक्खू म्हणजे बुद्ध संघातला भिक्खू जो देवदत्त संघात गेला होता भोजनासाठी, तो होता पूर्वजन्मीचा हत्ती. आणि असं हलक्या कानाचं असणं आपण जे म्हणतो ना, ते फार महत्वाचं. म्हणून नुसतं लाभ सत्कारासाठी इतकं महत्वाचं शासनातून बाहेर निघणं हे फार चुकीचे आहे. या अट्टकथेत आपल्याला हे पण दिसतंय की देवदत्ताची कशी सत्कार झालेला होता अजातशत्रूच्या तर्फे, लाभ सत्कार. आणि भिक्खूंची कशी चलबिचल होत होते, म्हणजे महत्वाचा विषय आहे की इकडे जावं की तिकडे जावं. बरेच कच्चे भिक्खू असतात ना, त्यांना अजून जास्त माहिती नाही. आणि नक्की आचार्य कोणता महत्वाचा, म्हणजे देवदत्त पण पॉवरफुल होता तसा, म्हणजे पर्सनॅलिटी, आणि त्याने काही सिद्धी पण प्राप्त केल्या होत्या. तर काहींना असं वाटायचं की एखाद्या वेळेस तो तर मुख्य नाही ना, म्हणून काही लोक त्याच्याकडे गेले. अर्थात सोनं सोनंच असतं, पितळ पितळच असतो, त्या अर्थाने पण आपण बघू की तो थोडं काही दिवस काही लोकांवर देवदत्त प्रभाव टाकू शकला. नंतर मग त्यांचे खूप हाल झाले. सगळं भिक्खू संघ त्यांना त्यांच्या सोबत गेलेला तो बुद्ध संघात परत आला. असो, तर या सगळ्या याचा आपण चर्चा का करतो, तर एखाद्या छोट्याशा अट्टकथेमुळं आपल्याला ऐतिहासिक दस्तऐवज सुद्धा मिळतो, त्यावेळेसच्या अनेक प्रसंगाचं बद्दल माहिती मिळाल्यामुळे त्यावेळेसचं जे कल्चर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, मॅनेजमेंट आहे किंवा फूड असेल, खूप काय काय गोष्टी आहेत ज्याच्यावर आपल्याला इनपुट मिळत राहत आहे. आणि ज्योत्स्ना मॅडम खूप पद्धतशीरपणे या
कथा सांगितलेल्या आहे, त्यामुळं त्या तुम्ही ऐका. यू विल एन्जॉय दोज स्टोरीज. तर सलाभं नाती मये नायेस पिहयं चरे अयेस पिहयं भिक्खू समाधी न अधिगच्छति अपलाभोपी चे भिक्खू सुलाभं सलाभं नाती मयती तं वे देवा पसंसती सुद्धा जीवी अतंदित. तो स्वलाभाची अवहेलना करू नये. म्हणजे हे फार महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे की माझ्या ताटामध्ये एखाद्या श्रद्धावान व्यक्तीनं काय माझ्या पात्रामध्ये काही दिलं असेल, अशी शिळी भाकर दिली असेल किंवा चटणी भाकर म्हणू आपण, ती श्रद्धेनं दिलेली आहे आणि समोरचा माझा जो सहकारी आहे किंवा समोरच्या ग्रुप मधला जो भिक्खू आहे त्याच्या पात्रात तर खूप पंचपक्वान्न मिळालेलं आहे. हे फार महत्वाचा मुद्दा आहे की मला असं मिळालं म्हणून दुःख प्राप्त करणं आणि दुसऱ्याला इतकं चांगलं मिळतं तसं त्याचा द्वेष करणं किंवा तशी ईर्ष्या, मला पण ते मिळायला पाहिजे होतं, त्याला किती चांगलं मिळालं, मला तर काहीच मिळालं नाही. ही जी आहे ना फार महत्वाची गाथा आहे जी आपल्या दैनंदिन जीवनात कामा येऊ शकते. तर तुम्हाला जे तुमच्या हातात जे आहे स्वलाभाची अवहेलना करू नये. तुमच्या हातात जे आहे, तुमच्या पात्रात जे आहे की तुमच्या जवळ जे आहे त्याची अवहेलना करू नका. ठीक आहे, जे आहे त्यात समाधान तर माना पहिले. ठीक आहे, दुःखी होऊ नका त्यामुळं. आणि इतरांकडे बघून त्याच्याकडे गाडी आहे, घोडा आहे, हे आहे, ते आहे करून आपण एक जेलसी किंवा एक द्वेष उत्पन्न करतो आणि एक विकार उत्पन्न करतो आणि हुक अडकून बसतो दुसऱ्याच्या बाबतीत. हे दैनंदिन जीवनातल्या आपल्यासारख्या सामान्य लोकांबद्दल सांगतो. तर म्हणून बुद्धाने खूप महत्वाचं हे भिक्खूला सांगितलेलं असलं तरी उपासकाला तेवढंच महत्वाचं आहे. हे आपल्या क्षणाक्षणाला आपल्या दैनंदिन जीवनात या गाथेचा उपयोग होऊ शकतो की स्वलाभाची अवहेलना करू नये. ज्यांनी काही श्रद्धेनं दिलेलं आहे ते स्वीकारावं आणि प्रसन्न चित्त ठेवावं. इतरांच्या लाभाची ईर्ष्या करू नये. ठीक आहे, दुसऱ्याकडे काय आहे त्याची ईर्ष्या करू नका. आणि जर तुमच्या मनात जर असं मला असं मिळायला पाहिजे, तसं मिळायला पाहिजे किंवा अशी ईर्ष्या असेल तर तुमचं मन एकाग्र होणार आहे का? चित्त एकाग्र होणार आहे का? तुम्ही समाधीकडे जाणार आहे का? तुम्ही पहियेकडे जाणार आहे का? बिलकुल जाणार नाही. तर हे विकार आहेत ज्या तुमच्या हुकमुळं आणि ते तुम्ही धरून ठेवलेले आहेत, बाहेरच्याने नाही केलेलं. आता समोरच्याचा लाभ सत्कार झाला त्यात तुमचा त्याचा काय दोष आहे? समोरच्याने केलेला आहे, त्यांना दिलेला आहे. तुम्ही त्यात गुंतलेले असल्यामुळे तुमच्यात त्याच्याबद्दल प्रतिस्पर्धा निर्माण झाल्यामुळे, द्वेष निर्माण झाल्यामुळे, ईर्ष्या निर्माण झाल्यामुळे त्या समोरच्याला दुःख होत नाही. द्वेष निर्माण झाल्यामुळे स्वतःलाच दुःख होतं एवढं लक्षात ठेवा. समोरच्याचं काहीही नुकसान होत नाही. हे बुद्धांना सांगितलेलंच आहे की एखाद्याचा क्रोध येत असेल तर तो तुम्ही दुसऱ्याचं काही नुकसान होत नाही त्या क्रोधामुळे. तुम्ही स्वतः जळता. हातात एक तप्त गोळा, अग्नीचा गोळा हातात ठेवल्याप्रमाणे तुमचं जीव जळतो, चित्त जळतं असं त्यांनी उपमा देऊन सांगितलेलं आहे. म्हणून ईर्ष्या करू नका दुसऱ्याची आणि स्वतः जे मिळालं आहे त्याची अवहेलना करू नका. आणि अल्पलाभाने देखील जो भिक्खू स्वलाभाची अवहेलना करत नाही त्या क्रियाशील बुद्धजीवी भिक्खूंना श्रेष्ठजन प्रशंसा करतात. श्रेष्ठजन म्हणजे इथं देव लोक प्रशंसा करतात. तर जे मिळालं त्यात समाधान मानणं आणि तू अल्पलाभ तू माझ्या काय म्हणतात माझ्या विपाकामध्ये तोच होता असं गृहीत धरून जर ते केलं असं वागणारा व्यक्तीच श्रेष्ठ म्हटला जातो. ठीक आहे, हे ज्योत्स्ना मॅडमने सविस्तर सांगितलेलं आहे. नेक्स्ट, पंच अग्गदायक ब्राह्मण वक्तू 367 नंबरची गाथा ज्योत्स्ना मॅडमने सांगितलेली आहे. आणि हा पंच अग्गदायक जो पंचअग्गदायक ब्राह्मण जो आहे ना, याला आहे ना खूप भोजनदान करायची किंवा दान करायची खूप पद्धत म्हणजे सवय होती आणि चांगली सवय होती त्यांची. तर म्हणजे शेती पेरताना, कापणी करताना किंवा गोडाऊन भरताना, भोजन करताना अशा म्हणजे 5 वेळे पंचदायक म्हणजे 5 वेळेस आहे ना तो 5 अलग अलग वेळेस तो दान करायचा वेगवेगळ्या तऱ्हेनं. त्याची माहिती आपल्याला या अट्टकथामध्ये ज्योत्स्ना मॅडमने सांगितलेली आहे. आणि एक दिवस तो भोजन करायला बसतो आणि इकडे बुद्ध केस स्टडी करून बरोबर त्याच्या घरासमोर उभं राहतात. म्हणजे बुद्ध आपल्याला माहित आहे की बुद्ध सकाळी मेडिटेशन करतात आणि कोण धम्माच्या सानिध्यात येऊ शकतो, कोणाला धम्मचक्षु उत्पन्न होऊ शकतो अशा ठिकाणी जाऊन आणि काय केलं की तो बरोबर धम्माकडे वळेल, त्याचं चित्त म्हणजे मृदू होईल असं बुद्ध घरूनच अभ्यास करून जायचे म्हणजे विहारातून.
तर असं केस स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही ब्राह्मण पती पत्नी दोघंही अनागामी फळ प्राप्त करू शकतात, आणि म्हणून मग ते त्यांच्याकडे जातात. आणि त्यावेळेस एकच थाळी असते, हा ब्राह्मण जेवत असतो. आणि जेव्हा बुद्ध त्या दरवाजाजवळ येतात तर या ब्राह्मणाची पाठ असते त्याचं लक्ष नसतंय, आणि ही ब्राह्मणी बघते की अरे तो बुद्ध आलेले आहे आणि माझ्या पतीनं जर बघितलं तर तो असलेलं जेवण पण खाणार नाही, दान करेल असं. तर ती खूप लपवायचा प्रयत्न करते, म्हणजे बुद्ध दिसणार नाही असे खूप प्रयत्न करते, पण बुद्ध पण म्हणजे बुद्ध तर केस स्टडी करूनच आलेलं आहे ना, हाऊ टू डील ही नोज वेल. तर त्यांनी ते तिथून हटतच नाही, आणि मग ते ब्राह्मणाला कळतंय, तर तो एकदम म्हणजे श्रद्धावानच असतो तो, आणि दानशूरच असतो. तर त्याच्या जवळ काहीच नसतं, म्हणजे तेवढं भोजनच असतं. तर तो बुद्धाला वंदन करतो, म्हणतो की माझ्याजवळ तर हे उष्ट उरलेलं म्हणजे जे भोजन आहे हे तुम्हाला चालू शकेल का? तर बुद्ध म्हणतात की उष्ट वगैरे असं काही नाही, मला सुरुवातीचं पण भोजन चालतंय, मधलं पण भोजन चालतंय, आणि शेवटचं उरलेलं भोजन पण चालतंय माझ्यासाठी. त्याला काही महत्व नाही, कोणतंही भोजन हे असतं. मग तो उरलेलं भोजन जो आहे तो बुद्धांना दान करतो, आणि नंतर मग बुद्ध त्याला उपदेश करतात गाथेतून. खूप सुंदर आहे, छोटीशी आहे, पण याच्यातून आहे ना खूप बोध घेण्यासारखा आहे. की म्हणजे बुद्ध सरळ सरळ सांगतात की मला कोणतंही भोजन चालतंय, उष्ट भोजनही चालतंय असं. तर खूप सुंदर याचा अर्थ आहे किंवा प्रसंग आहे तो. म्हणून बुद्धाने 367 नंबरच्या गाथेद्वारे असं सांगितलेलं आहे की सब्बसो नाप रूपस्मी यस्स नथी ममायित असता च न सोचती सवे भिक्खू उच्चती. तर इथं भिक्खूची व्याख्या केलेली आहे. सर्व नाम रूपात म्हणजे भौतिक जगात ज्याचा काहीच स्व अर्थ नाही, असं काहीच नसतानाही जो चिंता करत नाही त्याला भिक्खू म्हणतात. म्हणजे हे माझं आहे ना, हे मला पाहिजे, हे मी आहे, असं जे आहे ना ममत्व, याच्यात जो अडकतो तो त्याला भिक्खू म्हणू शकत नाही. पण तो जो याच्यातून बाहेर येतो, मीपणामधून जो बाहेर येतो, माझ्यातून जो बाहेर येतो, त्याला भिक्खू म्हटलेलं आहे. आणि ज्योत्स्ना मॅडमने त्याचं सविस्तर वर्णन त्यावेळेस केलेलं आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतरची जी अट्टकथा जी आहे ती आहे संबहुल भिक्खुवत्तू आणि पंचशत भिक्खुवत्तू. व्याख्यान क्रमांक 132 होते. आपल्या आदरणीय लक्ष्मण सोनवणे सरांनी या दोन्ही अट्टकथा खूप चांगल्या तऱ्हेनं रंजक पद्धतीनं समजून सांगितल्या होत्या. गाथा क्रमांक 368 ते 377. बघा किती गाथा आहेत त्याच्यात, आणि त्याचं कारण नाही सांगतो मी तुम्हाला. तर संबहुल भिक्खुवत्तू आणि पंचशत भिक्खुवत्तू याचा सारांश आपण बघू. तर पहिली जी कथा आहे संबहुल भिक्खुवत्तू, याच्यात 9 गाथा होत्या. गाथा क्रमांक 368 ते 376 अशा 9 गाथा होत्या. तर एक सोनकोटिकन्न नावाचा एक उपासक आहे, म्हणजे त्याने महाकच्चन थेराचं प्रवचन ऐकून बुद्ध धम्मात प्रवचन घ्यायचं ठरवलं, आणि खूप श्रीमंत घराण्यातला तो मुलगा होता. आणि नंतर तो भिक्खू झाला, आणि पुढे ते अनंत पण झाले. म्हणजे त्याची उपसंपदा झाल्यानंतर, उपसंपदा त्याचा एक महत्वाचा संदर्भ आलेला आहे की त्यांची उपसंपदा खूप उशिरा झाली, म्हणजे जो पिरियड असतो त्याच्यापेक्षा उशिरा झाले, कारण जे रिक्वायर्ड नंबर ऑफ मॉन्क्स जे असतात, जी संख्या असते भिक्खूची, ती तिथे उपलब्ध नव्हती. म्हणून बिचारे सोनकोटिकन्न भिक्खूंची उपसंपदा खूप उशिरा झाली. पण नंतर उपसंपदा झाल्यावर ते कुठे गेले, बुद्धाकडे गेले. आणि यांचा आवाज खूप चांगला होता, संगायन आहे ना, खूप चांगलं गायन करायचे भिक्खू, सोनकोटिकन्न भिक्खू. आणि मग बुद्धासोबत सकाळी जेव्हा रिसायटेशन चालू होतं, तर बुद्धासमोरच त्यांनी सुत्त निपातातील अठ्ठवगातील गाथांचे सखोल संगायन केलं, आणि इतका म्हणजे गोड सुस्वर स्वरात केलं त्यांनी, गोड गळ्याने त्याने त्या गायल्या. तर बुद्धांनी प्रसन्न होऊन अनुमोदन केलं की खूप छान संगायन केलं. इट इज सर्टिफिकेट गिवन बाय बुद्ध, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि नंतर बुद्धाने जेव्हा अनुमोदन केलं, तर तिथे आपल्याला माहिती आहे की अनेक देवता असायच्या, भूमी देवता आणि वरवरच्या देवता ज्या असायच्या. तर भूमी देवतांनी पण अनुमोदन केलं, म्हणजे साधुवाद दिला. आणि त्या आवाजामुळे काय केलं, तो आवाज वरच्या देव लोकांपर्यंत गेला, आणि त्यांनी पण साधुवाद दिला की इतकं चांगलं संगायन झालेलं, इतकं चांगलं
गाथांचं पठण झालेलं आहे, म्हणून वरच्या देवता पण सुद्धा त्याचं अनुमोदन करत जातात, साधुवाद देत जातात. आणि ही वरच्या लेवलवर ब्रह्मलोकापर्यंतचा हा संवाद किंवा साधुवाद जो आहे तो पूर्ण म्हणजे देवलोकातच येतो. तर ही झाली इकडची बाजू. याच्या घरी जी आहे, याची माता जी आहे या सोनकोटी कन्नाची, तर तिच्या घरात म्हणजे सोनकोटी कन्नाच्या घरात एक गृहदेवता राहत असते. या सगळ्या साधुवाद ऐकून ती सुद्धा ती देवता सुद्धा साधुवाद देतो. तर ही उपासिका जी आहे माता, ती म्हणते अरे तू साधुवाद का देत आहे? तर तो सांगतो की तुझ्या मुलाने बुद्धासमोर असं असं इतकं सुंदर संगायन केलंय, तर सगळ्या देवतांनी त्याचं अनुमोदन केलंय, जय जयकार केलेला आहे, साधुवाद दिलेला आहे, आणि म्हणून मी साधुवाद देत आहे. तर ही माता म्हणते की मग मला पण ऐकायला मिळेल का ते त्यांचं प्रवचन किंवा संगायन? तर ती देवता म्हणते हो त्याचं. आणि मग शेवटी असा प्रसंग येतो की तो मुलगा जो आहे सोनकोटी कन्न भिक्खू आपल्या आईच्या निमंत्रणावर त्यांच्या घरी जातो आणि ती भोजनदान करते. आणि नंतर ती विनंती करते की कधीतरी माझ्याकडे संगायन करा किंवा उपदेश द्यायला या. खूप मस्त कथा आहे, तुम्ही जरूर ऐका. सोनवणे सरांनाही छान दिलेली आहे. आणि मग थेर जे आहे, सोनकोटी कन्न थेर, ते मातेला म्हणतात की हो मी उपदेश द्यायला येईन. मग एक दिवस उपदेश द्यायला येणार असं ठरल्यावर आहे ना, ती श्रीमंतच घराण्यातली स्त्री आहे. तिने खूप मोठा मंडप जो आहे भिक्खू संघासाठी ठेवलेला आहे. भोजनदान वगैरे सगळीच व्यवस्था, उपदेशाची व्यवस्था केलेली आहे तिथे. आणि त्यावेळेस ऍक्च्युली ना इथे 400 चोर लिहिलेले आहे, 900 चोर होते ते, 900 चुकीने 400 झालं. तर ते 900 जे चोर असतंय, एक टोळकं असतंय 900 चोर दरोडेखोरांचं, त्यांना खूप दिवसापासून यांच्या घरात दरोडा टाकायचा असतो. पण तिथे इतकी म्हणजे सिक्युरिटी असते किंवा एकदम टाईट म्हणजे त्यांनी व्यवस्था केलेली असते. आणि मोठमोठे असे कुत्रे ठेवलेले असतात त्या बंगल्यामध्ये किंवा त्या पॅलेसमध्ये म्हणू आपण. त्यामुळे कोणताही चोर आत येणं शक्यच नव्हतं असं. पण जेव्हा माता पूर्णपणे या मंडप आणि उपदेशाच्या तयारीत आहे, तर तिचं घराकडे तसं दुर्लक्ष होतंय. ते चोर आहे ना, म्हणजे ते तर माहिती काढतच असतात कुठे काय चालू आहे, कधी घरचे लोक बाहेर गावाला जातात, लग्नाला जातात, फिरायला जातात, हे सगळं ते केस स्टडी करतच असतात. आणि ते केस स्टडी झाल्यावरच ते दरोडे टाकत असतात घरोघरी, हे आपल्याला माहित आहे. तर इथे पण तसंच झालेलं आहे. यांनी केस स्टडी केलेली आहे की या घरात कोणी नाहीये, भरपूर संपत्ती आहे आणि आता यांच्या घरी कार्यक्रम आहे, तर हीच नामी संधी आहे दरोडा टाकण्याची. आता इकडे काय होत आहे की हे 900 चोर आहे दरोड्याच्या तयारीत आहे, कारण आता कार्यक्रम आहे इकडे. तर ही माता जी आहे ही आपल्या एका दासीला घरी ठेवते, बाकी सगळ्यांना घेऊन त्या कार्यक्रमामध्ये ती तयारीत असते. चोर हे जे 900 चोर आहे एंट्री करतात घरात आणि कुठं पैसे ठेवलेले आहे, कहापण जे आहे ना, ते सगळे पैसे ते उचलतात. पैसे उचलल्यावर त्या दासीला कळतं की रात्री घरात चोर आलेले आहे. तर ती पळत पळत जाऊन आहे ना त्या मातेला सांगते की आपल्या घरात दरोडेखोर आलेले आहे, तुम्ही कुठे इकडे म्हणजे याच्यात बिझी आहे. इकडे धम्मकथन चालू आहे सोनथेरांचं आणि त्यावेळेस इकडे चोरी चालू आहे. आणि ती दासी मातेला सांगते की असे चोर कहापण नेत आहे, म्हणून पैसे नेत आहेत. तर ती माता म्हणते की त्यांना जेवढं न्यायचं नेऊ द्या, पण मी इथून उठणार नाही, मी हे उपदेश ऐकेल, प्रवचन ऐकेल. ही फार मोठी घटना आहे, फार मोठी घटना आहे आणि सत्य घटना आहे, लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं की मला काही घेणं देणं नाही त्या पैशाचं, त्यांना चोरांना जेवढं न्यायचं नेऊ द्या. मग ती दासी पुन्हा परत येते आणि नंतर मग ते चोर आहे ना सगळे पैसे घेतल्यावर त्यांचं चांदीची जी स्ट्रॉंग रूम असेल किंवा जी गोडाऊन असेल तिथे घुसतात आणि बरंच चांदीचे जे काही वस्तू असतील त्या पण सगळ्या गोळा करतात. ती दासी ऑब्झर्व करत असते, इकडून त्या रूम मध्ये गेले. ती पुन्हा पळत पळत दासी म्हणजे मातेकडे येते, मालकीनीकडे, आणि म्हणते आता ते चांदीच्या रूम मध्ये गेले आणि सगळे लुटत आहे. ही म्हणते की जेवढं लुटायचं असेल त्याला नेऊ द्या, पण तू आता माझ्याकडे नेहमी नेहमी सांगायला येऊ नको की त्यांनी हे नेलं ते नेलं. त्यांना जे न्यायचं नेऊ द्या, मला धम्मकरणामध्ये
बिलकुल डिस्टर्ब करू नको. तर ती माता जेव्हा म्हणते की त्यांना जे लुटायचं तर लुटू द्या, मला आता तू डिस्टर्ब करू नको. आणि शेवटी असं होतंय, हे म्हणजे यांचे पण बघा चोराचे कसे म्हणजे टॅक्टिक्स असतात किंवा प्लॅनिंग असतात. त्या चोराचा जो सरदार असतो ना प्रमुख, तो या मातेजवळच पब्लिक मध्ये बसलेला असतो माहित आहे. आणि ती दाशी पळत पळत येते, सांगते की ते पैसे नेले. ही म्हणते जाऊ द्या, एवढं न्यायचं लिहू द्या. तो सरदार ऐकतो ते. नंतर जेव्हा चांदी पण लुटते किंवा बाकी संपत्ती पण लुटते, तर माता म्हणते की जे लुटायचं ते लुटू द्या, त्यांचं होऊन जाऊ दे ते, पण मला डिस्टर्ब करू नको. हे सरदार ऐकतो आणि त्याचं मत परिवर्तन होतंय. आणि ही काय स्त्री आहे, म्हणजे तिच्यासाठी तिच्या माहित आहे की घरात चोर घुसलेला आहे, सगळं लुटून नेत आहे, तरी ती जागची हालायला तयार नाही. धम्म कथन मध्ये ती जास्त रस घेत आहे. तिला ते महत्वाचं वाटतंय. म्हणजे काय म्हणतात, स्पिरिच्युअल ऍसेट आहे ना, स्पिरिच्युअल वेल्थ, आध्यात्मिक जी संपत्ती आहे ती तिला महत्वाची वाटते, नक्की ती बहुतेक. आणि तो सरदार आहे ना, आपल्या सगळ्या चोराला सांगतो की तुम्ही ज्या ज्या वस्तू चोरलेल्या आहेत त्या त्या तिथे ठेवून द्या आणि बिलकुल काही वस्तू सोबत ठेवू नका. आणि नंतर त्या मातेला जाऊन तो माफी मागतो की माझे सगळे साथी तुझ्या घरात चोरी करायला आले होते, मला माफ कर वगैरे, तुझी श्रद्धा बघून आम्ही चेंज झालो. नंतर ते तो सरदार जो आहे तो म्हणतो की आम्हाला प्रवज्या द्या. त्याचे 900 जे साथीदार आहेत ते पण म्हणतात आम्हाला प्रवज्या द्या. आणि सोन जे थेर आहेत त्या सगळ्यांना 900 लोकांना प्रवज्या देतात आणि ते चिवराला कसे मातीचा रंग लावतात वगैरे खूप सुंदर वर्णन सोनवणे सरांनी केलेलं आहे, त्यात कथित पण आहे ते. आणि नंतर मग ते बुद्धाकडे जातात आणि मेडिटेशनला जातात पर्वतावर. आणि प्रत्येक पहाडीवर ते बसतात एका वृक्षाखाली आणि मेडिटेशन करत बसतात. 900 हे चोर सरदारासहित. आणि नंतर बुद्ध आहे ना मेडिटेशन करून बघतात की यांचा प्रोग्रेस काय आहे. तर त्यांना आहे ना एक एक गाथा सांगत राहतात. म्हणजे या अट्टकथेत आहे ना 9 गाथा आपल्याला दिसल्या. तर एक गाथा सांगितल्यावर ते 100 जे दरोडेखोर आहे ते आरंत होतात. दुसरी गाथा म्हटल्यावर दुसरे 2 म्हणजे 100 आरंत होतात, म्हणजे 200. अशा 9 गाथा सांगितल्यावर प्रत्येकी 100 असे 900चे 900 दरोडेखोर आरंत होतात. साधी गोष्ट नाहीये, फार मोठं प्रकरण आहे. म्हणजे त्याच्यावर खूप चर्चा व्हायला पाहिजे. खूप सिरियसली एक एक म्हणजे अनेक पैलू आहे याच्यात, की असं कसं होऊ शकतं की दरोडेखोर आले, दरोडेखोर सोडून हे केलं. पण त्याचे कम्म असतील, त्यांचं बरंच फरक पडला, ते पण काही कारण असेल, ते या कथेत नाही सांगितलं. पण आपण जेव्हा एवढं धम्मपदाचा एवढा अभ्यास केलेला आहे तर आपल्याला दिसतं की त्यांचे सुद्धा काही कम्म असे असतील की ते निब्बाणाकडे नेऊ शकलेले आहेत. आणि हातातली संपत्ती सोडून ते दरोडेखोर सुद्धा म्हणजे प्रवज्जित होऊ इच्छितात किंवा ध्यान करू इच्छितात. साहजिकच त्यांचं चित्त किती मृदू झालं असेल आणि बुद्धाने परफेक्टली म्हणजे कसं हॅमर केलं असेल आपल्याला ते या गाथावरून लक्षात येत आहे. तर मी सगळ्या गाथा तर वाचून नाही दाखवत वेळ वाचवण्यासाठी, कारण त्या ऑलरेडी सोनवणे सरांना सांगितलेलं आहे. तर मेत्ता विहारी यो भिक्खू प्रसन्नो बुद्ध शासने अधिगच्छे पदं संतं संघा रूप समन सुख. तर याचा असं मैत्री भावाने विहार करणारा, बुद्ध उपदेशाने प्रसन्न होणारा, जीवन क्रियांचे शमन करून सुखरूप शांती पदाला जातो. म्हणजे जीवन क्रियाचे म्हणजे भौतिक जीवनाचं किंवा विकाराचं, तृष्णेचं ते शमन करून सुखरूप शांती पदाला जातो, म्हणजेच निब्बाणाला जातो असं. आणि दुसऱ्या ही गाथा सांगितल्यावर 100 लोक अरंत झाले. आता हे 900 लोक जे आहे तर म्हणजे असं जरूर नाही की ते मी काय सांगितलं ते एका झाडाखाली एक बसले होते, म्हणजे ते स्कॅटर्ड होते, अलग अलग बसलेले होते. त्या 900 पैकी पहिली गाथा चपखल 100 लोकांना बसले, तर ते वेगवेगळे होते. त्यातले त्यांचे जसे चित्त असतील त्यानुसार बुद्धाने ते गाथा सांगितलेली आहे. आणि आउट ऑफ 900 त्यात जे 100 जे आहे ते आरंत झाले एका गाथेप्रमाणे, कारण ती त्यांना परफेक्ट बसत होती. तर दुसरी जी गाथा सांगितली जी सिंच भिक्को इमंग नावं सित्ता ते लहू मे असती छेत्वा रागांच्या दोषांच्या ततो निब्बाण महेसी.
म्हणजे ते दुसरी जी गाथा सांगितलं, हे भिक्खूंनो, ही होडी रिकामी करा, ही नाव रिकामी करा. रिकामी होडी त्वरित म्हणजे हलकी होडी आहे ना, तर ती ताबडतोब पुढच्या किनाऱ्याला जाईल, वेगाने तिथे जाईल. आणि म्हणून तुम्ही काय करा, होडी हलकी करण्यासाठी काय करा, आसक्ती आणि द्वेष सोडा. ठीक आहे ना. छेत्वा रागंच दोषंच आहे ना, तर हे राग आणि आसक्ती, राग म्हणजे तृष्णा, तर ते सोडा आणि द्वेष सोडा, म्हणजे तुमचं जे जीवन प्रवास आहे तो हलका होईल. तुम्ही आता जड याने राहतात, त्यामुळे तुम्ही निब्बाणाच्या मार्गाला पोहोचू शकत नाही. तुमच्यात काय, तुम्ही कोणत्या हुक अडकून ठेवलेल्या आहेत, तर रागांच्या दोषांच्या या दोन हुका अडून ठेवलेल्या आहेत. म्हणून यात सोडा, या उकला, आणि ही जी बोट चाललेली आहे तुमच्या निब्बाणाकडे, ती हलकी करा. तुम्ही एकदम तिकडे लवकर पोहोचा. बरोबर, खूप सुंदर आहे ते. म्हणजे जेव्हा आपण प्रत्येक गाथेचा ते स्टडी करतो तर आपल्याला लक्षात येत आहे. आणि याच्यामुळे काय झालेलं की पुढचे 100 जे आहे, जे स्कॅटर्ड भिक्खू आहेत, ते पण अरहंत होतात. कारण ते असे भिक्खू असतील की ज्यांच्यात म्हणजे राग आणि द्वेष असेल, म्हणून ते निब्बाणाकडे पोहोचू शकले नाही. पण बुद्धाचं बरोबर मार्मिक जे उद्देश होता तो त्यांना चपखल बसला आणि त्यातून ते मुक्त झाले. त्यांनी सोडून दिलं ते, आणि त्यांची होडी कुठे पोहोचली, निब्बाणाच्या नदीच्या त्या किनाऱ्याला पोहोचली. भवसागर त्यांनी पार केला, निब्बाण प्राप्त झालं. तर या पुढच्या ज्या गाथा आहेत त्याच संदर्भात आहे, जे सांगितलं ना, एक एक गाथा सांगितले, हे सोडा, ते सोडा, हे करा, ते करा, असे आहे. तर मी त्या गाथा पुन्हा घेत नाही, कारण आपल्याला अजून त्याच्यावर चर्चा करायची आहे. तर या सोनवणे सरांनी ज्या तुम्हाला गाथा किंवा कथा समजून सांगितलेल्या आहेत, ते तुम्ही युट्यूबवर ऐका, म्हणजे तुम्हाला गोडी निर्माण होईल आणि चांगल्या तऱ्हेने समजेल. नंतरची जी अट्टकथा होती ती आहे पंचशत भिक्खू वक्तृ, गाथा क्रमांक 377, भिक्खू वर्गामधली 8वी कथा होती ही. आणि ही पण खूप सुंदर छोटीशी अट्टकथा होती, पण महत्वाचा संदेश देणारी होती. 500 भिक्खूंनी बुद्धाकडून कमठ्ठाणाचा विषय घेऊन, म्हणजे ध्यानाचा विषय घेऊन अरण्यात जाऊन ध्यान करणं सुरू केलं, आणि ते त्यांचं प्रगती चालू होती. पुढे काय झालं, ते भिक्खूंनी आहे ना, हे जाईचा वेल जो आहे ना, जाईचे फुलाचं जी वेल होती ना, त्याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं. बघितलं की अरे, हे इतके सुंदर फुलं उमलले, आणि दुपारी ते कोमेजून गेले, आणि रात्री ते गळून पडले. तर हा जो सिक्वेन्स आहे, अनिच्छाचा बोध जे आहे ना, ते त्यांनी ऑब्झर्व केलं. अरे, आपण म्हणजे एकदम परफेक्ट, म्हणजे त्यांना तो मार्ग मिळाला, निमित्त मिळाला त्यांना. आणि नंतर बुद्धाने सांगितलं ना, बुद्ध जेव्हा कमठ्ठाण द्यायचे किंवा बाकी भिक्खूचं काय चालू आहे ते लक्ष ठेवायचे, ते म्हणजे ऑब्झर्व करत राहायचे की या भिक्खूचा काय प्रोग्रेस आहे, त्याला काय अडथळा आहे. त्यांनी बघितलं की हे 500 भिक्खू जे आहेत, हे वनात जाऊन त्या जाईच्या वेलाकडे, त्या फुलाकडे बघत आहे. आणि त्यांनी असं ठरवलं की हे सकाळी जे उमललेलं जे फुल आहे ते संध्याकाळी कोमेजाच्या आत आपण अरंतपद प्राप्त करू, असं ते हे करायला लागले. म्हणजे असं त्यांनी ठरवलं. म्हणजे तर ते बुद्धाने बरोबर हेरलं, आणि त्यांनी तिथून उपदेश केला की रागद्वेषातून मुक्त होण्याचा उपदेश केला. आणि हे फूल जसं ते वेल जे आहे ते फेकून देते, त्याचा उपयोग नाहीये, ते काढून टाकते, जवळ ठेवत नाही. असंच म्हणजे ते काय झालं की दुरुपयोगी वस्तू झाली, म्हणजे तिचा उपयोगच नाही. आता ते कोमजलेलं फुलाचा त्यासाठी काहीच उपयोग नाही, तर ते सोडून द्यायचं असतं. तर आपल्या चित्तामध्ये जे द्वेष असतात त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो, ते घातकच असतात. आणि या सुंदर वेलीच्या उपमेतून बुद्धाने सांगितलं की ते सोडून द्या, लेट गो करा त्याला, असं खूप सुंदर सांगितलं होतं. नंतर व्याख्यान क्रमांक 133 जे आहे, पुन्हा सिद्धार्थ लबाने सरांनी सांगितलं होतं. आणि याच्यामध्ये ज्या गाथा होत्या त्या 378 ते 381, आणि याच्यात त्यांना 3 अट्टकथा त्यांनी समजून सांगितल्या होत्या. आपल्या पहिली होती की संत काय थेर वत्थू, आणि ही 9 नंबरची कथा होती. एकंदर 12 कथा आहेत या भिक्खू वर्गामध्ये, त्यातली 9वी ही होती.
आणि संत काय थेरा विषयी सांगितलेलं आहे. आणि हे पण खूप इंटरेस्टिंग रेफरन्स आपल्याला मिळतो की एखादी व्यक्ती अशी का वागते. आपले त्यावेळी चर्चा पण झालेली होती लाभाने सर सांगताना. संत काय थेरा विषयी ही कथा आहे, छोटीशीच आहे, की त्याच्या सर्व हालचाली कशा होत्या, सिंहासारख्या होत्या, लॉयन ऍटिट्यूड अशा होत्या, आकर्षक होत्या अशा. भिक्खूंनी बुद्धाला संत काय भिक्खू विषयी विचारलं की हा असं का म्हणजे सिंहासारखा किंवा एकदम त्याचं वागणं बोलणं चालणं झोपणं एकदम म्हणजे आयुष किंवा एक किंग सारखं असं का आहे. तर बुद्ध सांगतात की तो आहे ना पूर्व जन्मी सिंह योनीत जन्माला होता आणि तेच कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे, म्हणून त्याची लाईफस्टाईल किंवा त्याचं वागणं बोलणं जे आहे ते सिंहासारखंच आहे. पण सिंहाचे काही गुण बुद्धाने आपल्या गाथेतून सांगितले आणि हेच महत्वाचे आहेत. त्या अर्थाने सिंहाच्या या गुणाची त्यांनी वाहवा करत त्या थेराची वाहवा केलेली आहे. संत कायो संत वाचो, संत वासू समाहितो, वंत लोकामिसो भिक्खू उपसंतोती उच्चती. जो कायाने शांत आहे, वाचेने शांत आहे, शांत एकाग्र चित्त आहे, त्याचं लौकिक आमिष त्यागलेला आहे, त्या भिक्खूला उपशांत असं म्हणतात. जो शांत झालेला आहे ना, त्याचं सगळं शमन झालेलं आहे असं त्यांनी व्याख्या दिलेली आहे. तर खूप सुंदर पण महत्वाचे संदर्भ येतात की अनेक व्यक्ती अशा का वागतात. आता एखादी व्यक्ती जर सिंहासारखी वागत असेल तर आपण असं गृहीत धरू की तो मागच्या जन्मात त्या योनीत होता. ठीक आहे. मग एखादा माणूस इतर प्राण्यासारखा वागत असेल तर काढवासारखा, कुत्र्यासारखा, सापासारखा, तर ठीक आहे. तर तुम्ही त्याच्यावरून लॉजिक लावा की पूर्वजन्मी ते काय असतील म्हणून. असो, गमतीचा भाग म्हटलं तरी कर्म विपाक जे आहेत आणि ते कॅरी फॉरवर्ड होत असतात, त्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्यात दिसण्यात आहे ना रूप आयु वर्ण बल हे सगळं मिळत जातं तुम्हाला. आणि तुमच्या जे पूर्व कर्माचे काही फळ या जन्मात मिळू शकतात. तो त्याचा आधार असू शकतो. नंतर 10वी जी कथा होती ती नंगल कुल थेरवत. नंगल आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती नंगी असणं, म्हणजे असं त्या अर्थाने हे केलेलं आहे की एका दरिद्री कुटुंबातला एक व्यक्ती आहे आणि फक्त लंगोटवर राहणारा समजा इतकं दारिद्र्य त्याच्याकडे आहे. पण त्याला आहे ना एक भिक्खू जे आहे ते म्हणतात तुला प्रवज्या देऊ का, तर तो म्हणून मला कोण देतो, मी तर अत्यंत दारिद्र्य व्यक्ती आहे, तर तो मी देतो. आणि पुढे काय करतो मग प्रवज्या घ्यायची ना, म्हणजे चिवर वगैरे घालायचं, तर आपली जी लंगोट आणि त्याच्याजवळ हल असतो तो त्या झाडावर टांगून ठेवतो आणि नवीन वस्त्र म्हणजे चिवर वगैरे घालून प्रवज्जित होतो. आणि पुढे भिक्खू संघात भिक्खूला जो काही मान सन्मान मिळायचा, खाणं पिणं राहणं वंदन आहे ना, हा जो सत्कार होता त्याचा त्याला कंटाळा आला की नाही माझं पहिलेच जीवन बरं होतं, म्हणून तो आहे ना त्या झाडाकडे वळायचा ज्या झाडावर त्याची लंगोट आणि हल ठेवलेला आहे. ठीक आहे. तर ते लोक त्याला विचारायचे भिक्खू अरे तू कुठे चालला, तर तो खरं नव्हता सांगा की मी तिकडे चाललो मला गृहस्थी भरायचं वगैरे. तर तो खोटं बोलायचा की मी माझ्या आचार्याकडे चाललोय विचारायला काही प्रश्न. आणि नंतर काय झालं की असं 3दा 4दा तो गेला तिकडे, पण त्याचं काही मन झालं नाही ते लंगोट घालून पुन्हा गृहस्थी होणं. तो परत आला, पण नंतर मग त्यानं तो सिरियस झाला आणि त्याने काय केलं खूप ध्यान करून चित्त शुद्ध केलं आणि अनंत झाला. मग त्याला त्या झाडाकडे जायची गरज नाही पडली, कशाला जाणार तिकडे. ठीक आहे. तर हे भिक्खू म्हणतात अरे बरेच दिवस झाले तू तुझ्या गुरुकडे गेला नाही उपदेश ऐकायला, तर ते म्हणतात नाही आता तिकडे जायचं काही कारण नाही असं सांगून हे केलं. तर मग भिक्खूंना प्रश्न पडतो की हा कसा नेहमी नेहमी जात होता ना आता जाणं बंद केलं, हा खोटं बोलतो काय वगैरे वगैरे. तर असे म्हणजे काही लोकांचं वेगळं वागणंही भिक्खूंना संभ्रमित करायचं आणि मग असे लोक बुद्धाकडे जायचे की हा असं का वागतो, हा खोटं बोलतो का. तर मग बुद्ध त्यांना सांगायचे की नाही तो खोटं नाही बोलत, त्याला जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त केलेलं आहे. आणि भिक्खूने मग भिक्खूंना बुद्धाने गाथेमध्ये उपदेश दिलेला आहे. नेक्स्ट काय आहे ते अत्तना चोद यत्तान पटी मग मस्सेत अत्तना सो अत्त गुतो सतीमा सुख भिक्खू विहाहिसी. जो स्वतःचे उदय व वय असं आहे, उदय वय म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे जो जाणतो. ठीक आहे.
स्वतःच स्वतःचं परीक्षण करतो. ठीक आहे, तो आत्मसंयमी स्मृतिवान भिक्खू सुखात विहार. तर ठीक आहे ना, म्हणजे उत्पन्न होणं नष्ट होणं हे जे आहे म्हणजे अनिश्चयचा भाव जो आहे, जो समजून घेतो तो सुखात राहतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर नंतरची जी अट्टकथा जी आहे ती आहे 11 नंबरची. ही आहे वक्कली थेर वक्तू. ही पण खूप छान अट्टकथा आहे. ही गाथा क्रमांक 381 आहे आणि ही पण लबाने सरांनी समजून सांगितलेली आहे आणि त्यांनी खूप सविस्तर समजून सांगितलेलं आहे. म्हणून मी फक्त सारांश सांगतो, लक्षात ठेवा. कथा तुम्हाला युट्यूबवर पुन्हा तुम्ही केव्हाही ऐकू शकता आणि जरूर ऐका. म्हणजे कसं ना, या सारांश तुम्हाला नंतर समजेल. त्या कथा ऐकल्यावर तुम्हाला या सारांशाचा अधिक चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला प्रभावित करतो. नुसतं सारांशावर तुम्ही कथा नाही समजून घेऊ शकत. तर वक्कली थेर वस्तू मध्ये काय आहे की हा वक्कली नावाचा जो व्यक्ती आहे, हा श्रावस्तीमधील ब्राह्मण कुळात जन्म झाला होता आणि याला आहे ना बुद्धाचं जे सौंदर्य आहे, शारीरिक सौंदर्य, रूप सौंदर्य, ते खूप प्रभावित करतं त्याला. आणि म्हणजे बुद्धांचे जे 32 लक्षण आहे त्या ते होतेच, म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी तशी होतीच बुद्धाची. पण बुद्धाकडे आकर्षित होण्याचे अनेक कारण जे सांगितलेले आहे ना, त्यातलं एक कारण आहे त्यांचे 32 लक्षण शारीरिक आहे ना. त्यांच्या उपदेशावर, त्यांच्या कोणी आमच्या कुळातला आहे, शाक्य कुळातला म्हणून आम्ही प्रवचित होतो है ना, जे वेगवेगळ्या मार्गाने किंवा कधी कधी चर्चा करून लोक बुद्धाकडे आकर्षित झालेले, प्रवचित झालेले आहे. तर हा जो वक्कली जो आहे, हा वक्कली थेर आहे. बुद्धाच्या शारीरिक सौंदर्याकडे आकर्षित होऊन बुद्धाबद्दल श्रद्धा निर्माण झाली त्याला आणि तो प्रवचित झाला की मला बुद्धाला, त्या निमित्तानं मला प्रवचित झालं तर नेहमी नेहमी मला बुद्धाला बघायला मिळेल. आणि जेव्हा कधी हॉलमध्ये बसायच्या वेळेस तो अशा ठिकाणी तो हे करायचा, अशा ठिकाणी बसायचं की बुद्ध त्याला दिसतील. ठीक आहे. आणि जेव्हा बुद्धांना हे लक्षात आलं, बुद्धांचं लक्ष होतं त्याच्यावर, ठीक आहे, की हा माझ्या रूपाकडे आकर्षित झालेला आहे, 32 लक्षणाकडे, पण काही हरकत नाही, लेट इट बी, कारण त्याने श्रद्धा निर्माण होते. पण त्यातच अडकून राहणं, नुसतं रूपच बघत राहणं, तर तो तर काही अंतिम उद्देश नाही ना प्रवचित होण्याचा. आपल्याला काय करायचं आहे की श्रद्धा आहे ना, आपण बुद्ध, धम्म, संघ आहे ना, अनुसती जे आहेत ना अनेक, त्यामुळे श्रद्धावान होऊन नंतर चित्त शुद्धतेकडे जाऊन निब्बाण प्राप्त करायचं असतं. हा मार्ग झाला. म्हणजे पहिले प्रवेश करणं महत्वाचं आहे, जे श्रद्धेनं पण प्रवेश होऊ शकतो. तर नुसतं रूपामुळे श्रद्धेत प्रवेश झाला म्हणजे तिथेच थांबायचं नसतंय. म्हणून बुद्धाचं एक टिपिकल स्टाईल ऑफ डिलिंग विथ सच मॅटर्स, असे प्रकरण कसे हाताळायचे बुद्धाला खूप चांगल्या तऱ्हेनं माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्याला रागावले ते की तू इथून हट, माझ्या डोळ्यासमोरून बाजूला हो, असं हे सांगितलं. ठीक आहे. तर याला खूप दुःख होत आहे या वक्कलीला. आणि तू गिझ्झकूट पर्वताकडे जातो, तिथं आत्महत्येसाठी वापरलेला आहे, तो स्वहत्या शब्द वापरा, काय म्हणजे ते पीपीटी बनवताना झालेलं आहे. स्वहत्या बरोबर आहे, आत्मा मानत नाही म्हणून आत्महत्या नाही, पण त्याचा एक शाब्दिक अर्थ घ्या की तो सुसाईड करायला जातो, स्वतःला नष्ट करायला जातो तो गिझ्झकूट पर्वताला. आणि बुद्ध जेव्हा त्याच्यावर रागवले तर त्यांना माहितच आहे की याचा परिणाम काय होणार आहे, कारण ते केस स्टडी करूनच रागवायचे. आणि जेव्हा त्यांनी बघितलं की हा गिझ्झकूट पर्वताला गेलेला आहे, दुःख झालेला आहे की आता मला बुद्ध बघायला मिळणार नाही, मग मला कशाला जगायचं, म्हणून तो तिथून आत्महत्या करायचा प्रयत्न करतो म्हणजे विचार करतो. तेव्हा मग बुद्ध बरोबर गाथा सांगतात, त्याला उपदेश करतात, त्याच्यावर आहे ना देणे, त्याच्यावर प्रकाश फेकतात आणि त्याच्या म्हणजे त्याला दिसतील असं हे करतात. आणि त्याला गाथेतून सांगतात, एही वक्कली मा भाई, हे वक्कली घाबरू नकोस, ओले केही तथागतांचं अवलोकन कर, अहंतम उद्धरी सामी पंखे सनव कुंजर. तर खूप सुंदर हे सांगितलेलं आहे त्यांनी. मला वाटतं याचं ट्रान्सलेशन पुढे दिलेलं आहे, लबाने सरांनी समजून सांगितलेलंच आहे. तर थोडक्यात कसं आहे ते, या गाथेचा अर्थ असा आहे, म्हणजे बुद्ध त्याला आवाहन करतात आणि इन्व्हाइट करतात त्याला की मी
तुझा तसा उद्धार करेन जसं दलदलीत फसलेल्या हत्तीला बाहेर काढले जाते. तर हे कामभाव जे आहे किंवा भौतिक जीवन जे आहे ती दलदलच आहे ना, त्यातून बाहेर आलं तरच तुम्ही चित्त शुद्ध होणार, निब्बाण प्राप्त करणार. ठीक आहे ना. तर ह्या दलदलीतून मी तुला बाहेर काढेन, तू माझ्याकडे ये म्हणून. मी तुला जसं सूर्य राहूच्या पकडीतून मुक्त होतो है ना, त्याच्या तावडीतून मुक्त होतो, किंवा चंद्र राहूच्या तावडीतून मुक्त होतो, तसा मी तुला या संसाराच्या किंवा भवसागराच्या तावडीतून तुला मुक्त करीन, माझ्याकडे ये. आणि असं आवाहन केल्यामुळे तू खूप आनंदित होतो. आणि नंतर पुढे जेव्हा तू गाथा सांगतात बुद्ध, म्हणजे पहिले आवाहन करतात त्याला की मी दलदलीतून तुला बाहेर काढेन, सूर्यचंद्रासारखे तुझी मुक्तता करेल, असं आवाहन कर, माझ्याकडे ये असं. आणि मग त्याला ही 381 नंबरची गाथा सांगतात. पामोज्य बहुलो भिक्खू प्रसन्नो बुद्ध सासने अधिगच्छे पदं संतं संघा रूप समं सुख. जो भिक्खू आनंदी चित्तात असो, प्रसन्न चित्त आहे, बुद्धाच्या शिकवणीने त्याचं मन प्रसन्न झालेलं आहे, तो जीवन क्रियांचे शमन करून सुख रूप शांती पदाला जातो, म्हणजे निपानाला जातो. बऱ्याच वेळा हे जे ट्रान्सलेशन झालेलं आहे ते शब्दशः झालेलं नाहीये, पण आपल्या मार्गदर्शकांनी ते खूप सविस्तर समजून सांगितलेलं आहे. नंतर याच्यातली जी शेवटची अट्टकथा जी होती ती व्याख्यान क्रमांक 134 होतं, गाथा क्रमांक 382 होती. आणि सुमन सामान्यर नावाची जी अट्टकथा होती ती मीच सांगितली होती, आणि ती खूप दीर्घ कथा होती, आणि त्यामुळे एकच कथा आपण त्यावेळेस घेतली होती. आणि या सुमन सामनेराबद्दल जेव्हा टायटल याचं ते आहे, तरी आपल्याला दिसतं की अनुरुद्ध थेर आणि सुमन सामनेर या दोघांच्या पूर्वजन्माचा कसा प्रवास झालेला आहे, म्हणजे बुद्धापर्यंतचा, ते सविस्तर वर्णन या अट्टकथेत आलेलं आहे. आणि अनुरुद्ध जे थेर आहे ते पूर्वजन्मी कसं पद्मोत्तर बुद्धाच्या काळेस कसं महादान करून दिव्य संपत्तीचा लाभाची मागणी करतात, आणि मग पद्मोत्तर जे बुद्ध आहेत ते कसे त्याला होकार देतात, कारण ते पण केस स्टडी करतात की हा याला जर मी म्हणजे दिव्य संपत्तीचा लाभ म्हणजेच अनंत पदाचा लाभ जेव्हा मी होकार देतो, तर हा खरंच त्याचा लाभ घेऊ शकतो का, घेऊ शकत असेल तर कधी घेऊ शकतो. पण तेव्हा जे केस स्टडी करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की गौतम बुद्धाच्या काळात हा अनुरुद्ध नावाने जन्म होणार आहे याचा मनुष्य रूपात, आणि त्यावेळेस याला निब्बाणाचा लाभ होणार आहे, म्हणून ते होकार देतात. म्हणजे आपल्याला माहित आहे की बुद्धाची ही केस स्टडी करण्याची पद्धत असते, ते कोणाला असे उगाच होकार देत नाही. आणि मग पद्मोत्तर बुद्धाच्या वेळेस अनुरुद्ध थेर म्हणजे पूर्वजन्मीचा त्यांनी खूप पुण्य केलं होतं, त्याचा परिणाम असं झाला की ते अनेक जन्म ते देवलोक आणि मनुष्य लोकात राहिले. आणि नंतर एका वेळेस ते एका म्हणजे पश्चिम बुद्धाची घटना त्यात दिलेली होती. त्यावेळेस हे जे अनुरुद्ध जे थेर आहे आताचे, ते त्यावेळेस आहे ना तृणहारक किंवा अन्नभार म्हणून त्यांना म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे एका श्रेष्ठीसाठी गवत कापून आणणारा असं ते दरिद्री कुटुंबात जन्म झाला होता अनुरुद्ध थेरांचे. त्यांचे आपण बघितलं की त्यांचे अनेक जन्म दिव्य लोकात झालेले आहेत, पण त्यांचे अशी काही कामं असतील की ते दरिद्री कुटुंबात पण त्यांचा जन्म झाला. पण एक लक्षात ठेवा की दरिद्री कुटुंबात जन्म झाला म्हणजे ते फक्त दारिद्र्यच भोगत नाही राहत, अशा काही घटना घडतात की पुन्हा ते श्रेष्ठी बनतात. ठीक आहे. तर इथे आपल्याला खूप सुंदर कथा आहे, जरूर ऐका तुम्ही हे व्हिडिओ आधीची दाखवा. तर पश्चिम बुद्धाच्या वेळेस काय ना, हे जे अनुरुद्ध थेर आहे त्याला अन्नभार म्हटलं गेलेलं आहे, त्याचं नाव म्हणा किंवा तो त्याचा व्यवसाय म्हणून. पश्चिम बुद्ध पण आपल्या ध्यानातून उठलेले असतात, आणि मी कोणाकडे जाऊ ज्याच्याकडे मला भोजन मिळेल आणि त्याला खूप चांगला लाभ होईल, तर ते बघतात की हा जो अन्नभार जो आहे याच्याकडे गेलो तर याला ती संपत्तीचा लाभ होईल, विपाक चांगला मिळतील, म्हणून ते त्याच्या घरासमोर जातात पिंडपातासाठी पश्चिम बुद्ध. आणि मग ही अन्नभार जो आहे हा त्यांना दान करतो पश्चिम बुद्धाला. आणि नंतर जो श्रेष्ठी असतो, सुमन नावाचा जो श्रेष्ठी असतो ज्याच्याकडे हा काम करतो, त्याला कळतं की याने पश्चिम बुद्धाला दान केलेलं आहे, मग तो म्हणतो की मला याच्यात सहभागी करून घे. ठीक आहे. आणि जेव्हा या
अन्नभाराने जेव्हा पचित बुद्धाला दान केले, बुद्धाला दान करणं लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचं आहे आणि ते पुण्य फारच कमी लोकांना मिळत आहे आणि त्यामुळं अनेक देवता ज्याला त्या पुण्याचा लाभ झालेला आहे त्याचा जय जयकार करत असतात. म्हणजे देवता जेव्हा भोजनदान करतात तर तसा जय जयकार होत नाही, तेवढा त्यांना फायदा होत नाही जेवढा सामान्य माणूस श्रद्धेनं दान करतो त्याचा. तर नेक्स्ट जेव्हा सगळ्या देवता जय जयकार करतात तेव्हा मग सुमन श्रेष्ठी जो असतो त्याला वाटतं की अरे मी एवढं दान करत असतो, कधी साधुवाद केला नाहीये, तर या देवता का साधुवाद करत आहे. मग ते देवता सांगते की हा अन्नभार आहे, हा तुमचा जो नोकर आहे त्याने पश्चित बुद्धाला दान केलेलं आहे, म्हणून आम्ही जय जयकार करत आहे, त्याचा साधुवाद करत आहे. मग हा श्रेष्ठी त्या अन्नभाराला म्हणतो की मला तुम्ही जे पुण्य केले अर्जित केलेलं आहे तर ते पुण्य मला विकत दे. ठीक आहे. तर हा म्हणतो की मी तर विकत नाही देऊ शकत, मला विकायचं नाहीये, मी पुण्य अर्जित करतो. बघा अनिरुद्ध थेर आहे ना, दारिद्र्य कुटुंबात जन्मला तरी त्याचं कर्म असे होते की त्याला पश्चित बुद्धाला भोजनदान करण्याची संधी मिळाली आणि नंतर श्रेष्ठी त्याच्या मागे लागला की मला विकत दे, तो म्हणतो विकत देत नाही. पण तो म्हणतो मला कमीत कमी तू जे पुण्य अर्जित केलेलं त्यात भागी तर कर, त्याला त्यात माझा शेअर तर दे, नाही विकत घ्यायचं. तर तो म्हणतो थांबा मी पश्चित बुद्धाला विचारून येतो की काय मी असं कोणाला भागी करू शकतो का. आणि मग ते पश्चित बुद्धाकडे पळत जातात तो तरुण भार आणि त्यांना विचारतो की मी असं ते श्रेष्ठी मला विचारत आहे विकत देतो का, तर मी नाही म्हटलं तर आता ते म्हणतात की मला भागी तरी करून घे. तर काय मी भागी करू शकतो. तर पश्चित बुद्ध त्याला दिव्याची उपमा देतात. आपल्या त्या चर्चा झालेली आहे त्याच्यावर की जेव्हा दिव्याने दिवा जोडतो आपण, म्हणजे एक दिवा पेटलेला असेल तर दुसरा दिवा आपण पेटवतो तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही. ठीक आहे, तेवढाच प्रकाश राहतो. तसे अनेक हजार दिवे लावा, पहिल्या दिवाचा प्रकाश तेवढाच राहतो. तसं पुण्य तुम्ही जे अर्जित केलेलं आहे, तुम्ही 1000 लोकांना ते पुण्य वाटलं तरी तुमचं पुण्य जे पहिलेचं आहे ते कमी होत नाही. हे जेव्हा पश्चित बुद्ध समजून सांगतात मग तो श्रेष्ठीकडे जातो आणि त्यांना म्हणतो की मी तुला भागी बनवतो पण मी पैसे घेणार नाही असं. तर तो म्हणतो की पैसे नाही घेत पण मला दान तर करू दे, आणि श्रेष्ठी त्याला दान करतो, त्याला घर देतो आणि ही गोष्ट राजाकडे कळल्यावर राजा त्याला नगरश्रेष्ठी बनवतो. तर बघा अन्नभारक जो आहे म्हणजे अनिरुद्ध ते दरिद्र कुटुंबात मिळालं तरी सुद्धा ते काय झाले श्रेष्ठी झाले. ठीक आहे. आणि मग तृणहारक म्हणून जो त्यांचा जीव म्हणजे जीवन होतं ते संपल्यावर ते पुन्हा देवलोक मनुष्यलोक असं त्यांचा प्रवास चालू झाला आणि गौतम बुद्धाच्या काळी ते अनिरुद्ध म्हणून जन्म आले शाक्य कुळात, असं आपल्याला ते माहिती आहे. तर पद्मोत्तर बुद्धाने जी भविष्यवाणी केली होती किंवा जो केस स्टडी केला होता त्याचा जो विपाक आहे तो आता गौतम बुद्धाच्या काळी आला. आणि आपल्याला माहित आहे की या अट्टकथेत अनिरुद्ध थेर जे आहे लहानपणापासून त्यांचे काही प्रसंग त्या अट्टकथेत आलेले आहे, त्याची चर्चा झालेली आहे. देवता कशी मदत करत होते अनिरुद्ध थेराला ते बघितलेलं आहे. अनिरुद्ध थेरांनी प्रवज्ञा घेतली आणि त्यांना अरंत पद प्राप्त झालेलं आहे. एक सिनियर मॉन्क मध्ये त्यांची गणना होते आणि खूप दिवाण पण ते होते. आता अनिरुद्ध थेराने जेव्हा त्यांना अनंत पद प्राप्त झालं तर असे ध्यान करताना त्यांना विचार केला की मी इथं कसं आलो, म्हणजे असं काय कारण आहे की मी या पदापर्यंत पोहोचलो. तर ते केस स्टडी करता करता बॅक हिस्ट्री मध्ये जेव्हा गेले तेव्हा तेव्हा त्यांनी बऱ्याच वेळा अनेक जन्माचा अभ्यास केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे त्यावेळेस आपल्याला सुमन श्रेष्ठी जो आहे त्यांची भेट झाली होती, आता कुठे असेल ते सुमन श्रेष्ठी. मग त्यांनी बघतात तर एका म्हणजे एक लहान मूल म्हणजे 7 वर्षाचा तो मुलगा असतो आणि सुमन नावाचाच मुलगा असतो, 2 भाऊ असतात त्यातला तो बराबर हे अनिरुद्ध थेर त्या घरी पोहोचतात आणि त्याला त्या मुलाला आहे ना प्रवचित करून घेतात सुमन. ठीक आहे. आणि त्याचं नाव चूळ सुमन असतं आणि त्याला श्रामनेर बनवलं जातंय आणि तो काही क्षणातच तो अनंत बनतो तो सुमन श्रामनेर. आणि कारण त्याचे आधीचे जे कर्म आहे ते कारण आहे. तर म्हणजे आपल्याला अनिरुद्ध थेराची जशी माहिती मिळते तशी सुमन थेराची पण आपल्याला माहिती, सुमन सामनेराची पण माहिती मिळते. आणि एकदा म्हणजे सुमन सामनेर किती विद्यवान होते ते पण आपल्याला माहिती या अट्टकथात मिळालेली आहे. तर
ऍक्च्युली अनुरुद्ध थेरांना आहे ना, म्हणजे उदरवात होतो. ते ऍक्च्युली उदरदात चुकीचा टाइप, काही टायपोग्राफिकल मिस्टेक आहे, जस्ट इग्नोर इट. पण त्यांना जेव्हा पोटाचा त्रास होतो, तर सुमन सामनेर म्हणतात, आचार्य तुम्हाला त्रास काय होत आहे? तर ते म्हणतात मला असं पोटाचा त्रास होत आहे. तर काय करायला पाहिजे? तर अनुतत्त जे सरोवर आहे, ठीक आहे, हिमालयातलं, या सरोवराचा नेहमी नेहमी आपल्याला संदर्भ मिळतो. तिथलं पाणी मिळवणं फार मोठी गोष्ट असते. तर ते म्हणतात की या सुमन सामनेराला मला तिथलं पाणी पिलं तर माझा हा हा आजार दुरुस्त होतो. तर तिकडे सुमन सामनेर म्हणतात की 7 वर्षाचे, ते म्हणतात की मी जाऊन आणतो असं. तर ते जातात त्या अनुतप्त सरोवरावर जाऊन. पण तिथं जो आहे एक नागराजा असतो, त्यानं त्याचं पोझिशन असतं त्या सरोवरावर. तर तो नागराजाला म्हणतो की मला पाणी पाहिजे माझ्या गुरुला. म्हणजे एक भांडं घेऊन जातात आणि माझ्या आचार्याचं तब्येत खराब आहे तर त्यांना पाणी पाहिजे. तर ते काही देत नाही, म्हणजे दुसरीकडे जा, दुसरीकडे पाणी घेऊन ये, इथलंच कशाला पाहिजे. पण सुमन सामनेर आहे 7 वर्षाचे, ते कशाचे ऐकतात. मग ते म्हणतात नाही मला इथलंच पाणी पाहिजे कारण माझ्या आचार्यानं सांगितलं. तर तो नागराजा जो म्हणतो की तुझ्यात हिंमत असेल तर घेऊन दाखव असं. आणि तो पूर्ण फणा जो आहे आपला नागराजा, तर पूर्ण सरोवर झाकून घेतो तो. म्हणजे इद्दीने एवढं मोठं शरीर बनवतो की पूर्ण सरोवर झाकल्या जात आहे. मग सुमन सामनेराला वाटतं की याला ना आपली पॉवर दाखवल्याशिवाय हा नागराजा ऐकणार नाही. मग ते आपलं शरीर खूप मोठं करतात आणि त्याला पायाने दाबतात वगैरे वगैरे, असं खूप सुंदर वर्णन आहे. आणि हा जो चमत्कार ते करून दाखवतात ना, तर अनेक देवता तिथे जमा झालेले असतात की आता सुमन सामनेर पाणीच कसे नेतात ते बघायचं, नागराजाचं कसं दमन करतात ते बघायचं. पण शेवटी ते नागराजाचं दमन होत आहे आणि त्याला खूप अपमान वाटतो. म्हणजे तर तो त्यांनी चॅलेंज केलेलंच होतं सोमनाथ, तुझ्यात हिंमत असेल तर घेऊन जा. म्हणून ते काय करतात, ते त्याला पायाने दाबतात आणि ते सरोवरातलं पाणी घेऊन इद्दीने आपल्या आचार्याला देतात. तर सगळ्या देवतांनी हे सगळं बघितलेलं आहे, तर त्या नागराजाला आहे ना खूप अपमान वाटतो की सगळ्या देवतासमोर या मुलाने माझा अपमान केलेला आहे. मग तो धावत पळत येतो अनुरुद्ध थेराकडे आणि सांगतो की यांनी माझी परवानगी न घेता पाणी घेतलेलं आहे, चोरी केलेली आहे, म्हणजे अदिन्नदाना झालेला आहे. मग ते सुमन सामनेराला विचारतात का खरंच तू असं केलं का? तर ते म्हणतात नाही, यांनी म्हटलं असं होतं की असं असं म्हटलं होतं, म्हणजे हिंमत असेल किंवा पॉवर असेल तर घेऊन दाखवतो. मी माझी पॉवर दाखवली, घेतलं, मी काय अदिन्नदान केलं नाही. आणि मग नागराजाला तो समजून सांगतो, कोण अनुरुद्ध ते, या मुलाच्या नादी लागू नको, या सामनेराच्या हे घेऊ नको, म्हणजे डोंट फाईट विथ हिम, ही इज मोर पॉवरफुल दॅन यू, म्हणजे तुझ्यापेक्षा खूप दिवान आहे, तर तू त्याला सरेंडर आहे, म्हणजे शरण आहे असं सांगतात. आणि मग तो नागराजा शरण येतो सुमन सामनेराला. ही पण प्रकरण त्यात आलेलं आहे. आणि नंतर मग जेव्हा अनुरुद्ध थेर आणि सुमन सामनेर जेव्हा बुद्धाकडे येतात, तेव्हा ते लहान असतात ना, 7 वर्षाचे असतात. तर बाकी भिक्खूंना माहिती नाही की हे अनंत झालेले आहेत आणि इतिवान आहे. तर कोणी त्याचा कान पकड, कोणी त्या डोक्यावर टपले मार, कोणी गालगुच्चा घे, असं असं ते सगळं चालू असतं. तर बुद्धांना ते बघतात, ते त्यांना कळतं की या भिक्खूंना काही कळून नाही राहिलं, म्हणून ते सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि ते म्हणतात की मला ना अनुतप्त सरोवरातलं पाणी पाहिजे, मला पाय धुण्याची इच्छा आहे. आनंद थेराला सांगतात की अनुतप्त सरोवरातल्या पाण्याने माझे पाय धुण्याची मला इच्छा आहे. तर जाऊन भिक्खूंना विचार, कोणी आणू शकतंय का? तर बुद्ध आहे ना, अनेक भिक्खूंना, अनेक सिनियर जे मॉन्क्स असतात तिथे, जे इद्धिवान नाही असतात, अनंत नाही, ते त्यांना सांगतात तुम्ही आणणार का पाणी, आणणार का पाणी? कोणीच म्हणतं नाही आम्ही आणू शकत नाही. आणि मग या मुलाला म्हणजे सामनेरांना विचारतात की काय तुम्ही आणू शकता का? तर तो म्हणतो हो मी आणतो. आणि ते जातात आणि सरळ अनुतप्त सरोवरावर जातात. तर ते नागराजा म्हणतात अरे कशाला आले? तर म्हणे बुद्धांना या पाण्याने पाय धुवायचे. अरे मला सांगायचं होतं, मी स्वतः घेऊन आलो असतो. तर ते सुमन सामनेर म्हणतात नाही, त्यांनी मला आणायला सांगितलं. आणि नंतर मग ते सुमन सामनेर मग तो भांडत येतातच, ते घेऊन येतात आकाशात उडत उडत आहे ना, येतात तेव्हा बुद्ध सगळ्यांना बघतात आकाशात बघा. हंस की ज्या चालीने आकाशात उडतो ना, तसे सुमन सामनेर आकाशातून शोभिवंत होत आहे. खूप सुंदर वर्णन, खूप सुंदर वर्णन आहे. आणि खरं म्हणजे पाली साहित्यात इतके शाब्दिक म्हणजे
शब्द चपखल आहेत किंवा उपमा वगैरे देऊन इतकं सुंदर ते समजून सांगितलेलं आहे. आणि तेव्हा म्हणजे सुमन सामनेराची ताकद जे आहे ते लोकांना दाखवायची होती भिक्खू संघाला, त्यांना प्रभावित करायचं होतं, म्हणजे त्यांची धम्मात आस्था निर्माण होईल, हा पण त्याच्या मागे उद्देश होता. तसे सुमन सामनेर वथू होती, ज्याच्यात 2 कथा गुंफलेल्या होत्या, अनुरुद्ध थेराची आणि सुमन सामनेराची. खूप सुंदर कथा आहे, ऐका जरूर ती. आणि बुद्धाने मग सगळ्या भिक्खूंना जेव्हा ते पाणी आणलं, गाथेतून उपदेश दिला की यो हवे दहरो भिक्खू युज्यंती बुद्ध शासने सोमंग लोकं पभासेती अभा मुत्तो व चंदियो. जो सर्वस्वाचा त्याग करो, आपल्या तारुण्यात बुद्धाला शरण जातो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे, ठीक आहे ना, वादळाप्रमाणे म्हणजे ढगातून आहे, ठीक आहे, मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकात प्रकाशमान होतो. तर ही उपमा बऱ्याच वेळा दिलेली असते की रात्री चंद्र ढगाने झाकलेला असतो आणि चंद्र जेव्हा आपल्या ढग जेव्हा बाजूला जातात तो चंद्र कसा एकदम प्रकाशमान होतो. तर हे जे बुद्ध शासनात जे लोक तरुणपणातच येतात तर ते त्या चंद्राप्रमाणे प्रकाशमान होतात असं या गाथेचा अर्थ आहे. आणि अट्टकथेत आपण समजून सांगताना सांगितलेलं. नेक्स्ट. तर आता आपण म्हणजे सारांश, म्हणजे आता सगळ्या कथाचा सारांश बघितला, गाथेचाही सारांश सांगितलेला. आपण या वेळेस वेगळ्या पद्धतीनं ते अधिक चांगल्या तऱ्हेनं समजून सांगायचा प्रयत्न करत आहे. तर या ज्या गाथा आहेत, एकंदर 23 गाथा होत्या, याचं जर वर्गीकरण केलं तर त्या गाथा ज्या आहेत या आपल्याला 3 प्रकारे विभागता येतात. इट कॅन बी क्लासिफाईड इन 3 वे असं म्हणू आपण. तर पहिले जे गाथा जे आहे ना तो बुद्ध उपदेश आहे. दुसरा जो क्लासिफिकेशन आहे ना तर भिक्खूने कसं वागावं. आणि तिसरं जे आहे तिसरं भिक्खूने काय करावे म्हणजे डायरेक्शन्स आहेत बुद्धाने सांगितलेलं आहे. आता इथे बुद्ध उपदेश म्हणजे बुद्धाचे टीचिंग आहे. दुसरं आहे की बुद्धाची डायरेक्शन आहे भिक्खूंना, असं करावं असं करू नये. आणि तिसरं जे आहे डेफिनेशन म्हणजे बुद्धाने भिक्खूंची व्याख्या केलेली आहे. हा भिक्खू वर्ग आहे ना, तर कोणाला भिक्खू म्हणावे, ठीक आहे. आपण नंतरच्या ह्याच्यात बघितलेलं आहे की कोणाला ब्राह्मण म्हणावे, आपण ब्राह्मण वर्गात बघितलेलं आहे. तसं या सगळ्या 23 गाथांचं जर क्लासिफिकेशन केलं तर ते टीचिंग, नंतर डायरेक्शन आणि डेफिनेशन असं मी 3 याच्यात ते विभागलेलं आहे. त्याचे चार्टच आहे, आता जास्त सांगायची गरज नाही आहे. तर बुद्धांचे उपदेश काय आहे या 23 गाथांमधून जर आपण काढले, एकदम पुन्हा क्रश करून आपण सारांश काढत आहे. यतो यतो सम्मसती खंदानन उदयं वय, ठीक आहे. जसा जसा तो स्कंदाचा उदय व्यय जाणतो तसं तसं त्याला प्रीती व प्रमोद प्राप्त होतो. तर ठीक आहे ना, म्हणजे बुद्ध शासनात जेव्हा येतो आणि बुद्ध जेव्हा अनिच्छेबद्दल सांगतात, ठीक आहे, तर ते अनिच्छ जेव्हा त्याला समजणं सुरू होत आहे की हे उत्पन्न झालं, हे नष्ट झालं, ही याची समज जेव्हा येते ना तर त्याचं चित्त कसं आहे प्रीतीयुक्त होत आहे, प्रमोदित होत आहे, असं बुद्धाने उपदेशात सांगितलेलं आहे. ठीक आहे. उदय वेळ जो जाणतो त्याचं चित्त प्रमोदित होत आहे, असं हा उपदेश आहे. नथी जानांग अपयस पय्या नथी अज्ञायतो, हा फार महत्वाचा विषय आहे. अप्रज्ञेमुळे ध्यान नाही आणि ध्यानामुळे प्रज्ञा नाही. ठीक आहे. एखादा मूर्ख माणूस आहे ना तो चित्त एकाग्र करू शकत नाही किंवा खूप काम वासनेत आहे किंवा जो विकारग्रस्त आहे, ज्याच्यावर राग द्वेष लोभ हे खूप हावी झालेले आहे, अशी व्यक्ती किंवा जी क्रोधित व्यक्ती आहे ती चित्त एकाग्र करू शकते का? तो शांत बसू शकतो का? नाहीये. तर अशी व्यक्ती म्हणजे जी प्रज्ञावान व्यक्ती नाही किंवा खूप इडियट म्हणू आपण, मूर्ख आहे ती व्यक्ती जी आहे किंवा याच्यात अडकलेली व्यक्ती, काम बघत व्यक्ती, ती ध्यान करू शकत नाही. आणि जी व्यक्ती ध्यान करू शकत नाही त्याला पय्या प्राप्त होऊ शकत नाही, असं बुद्ध इतका शब्दात सांगतात. नथी जानांग अपयस पय्या नथी अज्ञायतो. ठीक आहे. नंतर बुद्ध पुढचा उपदेश देतात, सलाभंग नथी मयेय नायेस पिहयं चरे, स्वतःच्या लाभाची अवहेलना करू नये व इतरांच्या लाभाची इच्छा करू नये. याच्यावर आपण सविस्तर वर्णन केलेलं आहे. स्वतःजवळ जे आहे, जे प्राप्त झालेलं आहे त्याच्यावर नाराज होऊ नका, अवहेलना करू नका, जे आहे त्यात समाधान माना आणि दुसऱ्याला जे मिळत आहे त्याच्याबद्दल ईर्ष्या करू नका. हे बुद्धांना या गाथांच्या उपदेशातून सांगितलेलं आहे. नंतर आत्ता हे अत्तनो नाथो आत्ता हे अत्तनो गती, ठीक आहे ना.
मनुष्य स्वतःचा स्वामी आहे, म्हणजे तूच तुझा सारथी आहे, स्वामी आहे, ठीक आहे, मालक आहे, आणि तूच तुझ्या स्वतःच्या गती तूच ठरवणार आहे, ठीक आहे, दुसरा नाही ठरवणार. म्हणजे तुझे कर्मच तुला त्या गतीकडे नेणार आहे, म्हणजे सगळी जबाबदारी तुझी आहे, ठीक आहे. तूच तुझा मालक आहे आणि तूच तुझे केल्याचे फळ भोगणार आहे. खूप सुंदर गाथा ही खूप प्रसिद्ध पण आहे. म्हणजे उपदेशाचं मी म्हणजे फक्त एक थोडीशी माहिती म्हणून थोडेच सांगितलेले आहे, सविस्तर आहे ते सांगत नाही, कारण तुम्हाला तुम्हाला त्या त्या वक्त्यांचे लेक्चरच ऐकावं लागतील. नंतर भिक्खूंनी काय करावे या 23 गाथा ज्या आहेत या भिक्खू वगैरे ते त्यांनी सांगितलेलं आहे. चक्षुना संवरो, सोतेनं संवरो, म्हणजे डोळ्यांचा संयम ठेवा, सोतेनं आहे ना, कानाचा संयम ठेवा, नाकाचा संयम ठेवा, जिभेचा ठेवा, वाचेचा ठेवा, मनाचा संयम, पण सबद्ध समोर सगळ्याच गोष्टीचा संयम ठेवा तुम्ही. नुसतं म्हणजे तुम्हाला एक 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 सांगण्याची गरज नाही. कंट्रोल युअर सेल्फ, आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट, भिक्खू कोणास म्हणावे, तर म्हणजे भाग 2 त्यातलाच आहे की हत्त संयतो, पाद संयतो, वाचा संयतो, अज्जत रतो, संतोषितो, मंत बहाने, अनुद्धतो, मारामो, है ना. असं वेगवेगळ्या अट्टकथामधून गाथामधून बुद्धाने जे सांगितलं त्याचा सारांश आपल्याला बघतो. त्याच्या आधी पण बघितलेलं आहे की चित्त जो नियंत्रित ठेवतो त्याला भिक्खू म्हणावं, है ना. जो हात संयत ठेवतो, हाताच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहे, म्हणजे असं दगड भिरकवून भिक्खूला म्हणजे त्या पक्षाला मारून टाकत नाही, है ना, पानाती पाता करत नाही, प्रहार करत नाही हाताने पायाने, है ना. म्हणून त्यांनी सांगितलं की जो हत्त संयतो आहे त्याला मी भिक्खू म्हणतो, जो पाद संयतो आहे त्याला मी भिक्खू म्हणतो, ठीक आहे. मंत भानी आहे, जो विचारपूर्वक बोलतो त्याला मी असं. तर हे सगळं ऑलरेडी झालेलं आहे, पण आपण क्लासिफिकेशन करताना भिक्खू कोणास म्हणावे या 2 आधीची आणि ही पीपीटी मार्फत आपल्याला कळतंय. थोडक्यात सांगतो, जो धम्मात राहतो त्याला भिक्खू म्हणावं, ठीक आहे. पुढे पण आहे भाग 3, त्यातला स्लाइड 3 आहे. खूप जास्त बुद्धाने भिक्खूची व्याख्या केलेली आहे. तर जो धम्मरतो आहे, जो धम्मात रत राहतो त्याला भिक्खू म्हणावं. धम्म अनुविचिंतय, बघा पहिले कसं आहे, धम्मात रत राहतो, नंतर धम्माचे चिंतन करणारा असतो. धम्म अनुसरण, जो धम्माचं अनुसरण जो करतो त्याला भिक्खू म्हणावे. सधम्मा न परिहायती, सधम्मापासून दूर जात नाही, सोडत नाही, धम्माचा मार्ग सोडत नाही, त्याला मी भिक्खू म्हणतो. तर भिक्खू कोणाला म्हणावे हे बुद्धाने गाथामधून स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर जे मला सांगायचं होतं की 2 नंबरचं जे हे होतं काय म्हणतात आपल्याला, अट्टकथा होती, हंस घातक वक्तृ, ठीक आहे. त्या हंसाला जे मारलं होतं ना, त्या संदर्भात बुद्धाने एक कुरु धम्म जातक सांगितलेलं होतं, ठीक आहे. तर हे कुरु धम्म जातकामध्ये तुम्हाला ते सांगितलं होतं की मंगल हत्ती असतो आणि बाजूच्या देशातले लोक की हत्तीमुळे पाऊस पडतो, तिकडे सगळं सुख समृद्धी त्या हत्तीमुळे आहे, मंगल हत्तीमुळे. पण तो जेव्हा त्याला त्या हत्तीकडे तिकडे नेतात तर त्यावेळेस त्यांना तिथे काही पाऊस पडत नाही. मग ते त्यांना विचारते की कशामुळे पाऊस पडतो, तर हे कुरु राजा जो आहे, कुरु राजा आणि त्याच्या राज्यातले काही 10 लोक ते जे आहेत ते काय करतात, ते शिलाचं पालन करतात, म्हणून तो हत्ती मंगल हत्तीमुळे पाऊस पडतो, पण त्याच्या मागे आधार आहे शिलाचा आचार आहे. मग ते प्रत्येकाला विचारतात की आम्हाला सांगा शील ते काय आहे, म्हणजे आम्ही शिलाचं पालन करू. तर ते प्रत्येकाला विचारतात, तर ते सगळे सांगतात की आमच्याकडून काही म्हणजे कमी आहे आमच्या शिलामध्ये. तर थोडक्यात मी जे तेलपत्त जातक जे आहे ना, तेलाने पात्र कसं काठोकाठ भरलेलं असतंय आणि शिलाचं, आणि मागं तलवारी घेऊन लोक उभे आहे आणि थेंब साडू नये पाण्या त्या तेलाचा पात्रातून, तेवढं तो काळजीपूर्वक राहतो. तसं शिलाचं काळजीपूर्वक पालन केलं पाहिजे. तर त्या अर्थाने पण हे सांगितलं होतं. तर याच्यात जो राजा जो आहे ते बोधिसत्व असतो, पण बाकीचे 10 लोक कोण आहे, तर त्या अट्टकथेमध्ये त्या वक्त्यानं सांगितलेलं आहे, पण इथे मला सांगावंसं वाटतं म्हणून मी ते पीपीटी मध्ये ठेवलेलं आहे. तर त्यावेळेस एक गणिका जी होती, म्हणजे शिलाचं पालन करणारी गणिका, लक्षात ठेवा. शिलाचं पालन कोणीही करू शकता. आपापल्या व्यवसायात जर तुम्ही इमानदार असाल आणि नियमांचं पालन करत असाल तर तुम्ही ते शिलाचं पालन केलं समजलं जातं, ठीक आहे. म्हणजे एखादा व्यापारी असेल आणि योग्य किमतीत तो जर माल विकत असेल तर ते तो व्यापार आहे त्याचा, म्हणजे ती सम्यक आजीविका झालेली आहे.
पण तो तराजूत खोटं हे करत असेल किंवा ग्राहक बघून तो जास्त लुटत असेल तर ती सम्यक आजीविका होत नाही. ठीक आहे. तर गणिका त्यावेळेस जे 10 लोक आहेत त्यांच्याबद्दल बुद्धाने कुरु जातकामध्ये फूड केलेली आहे. तर गणिका ही उत्पलवन्ना होती आणि पुन्नो 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 जो भिक्खू जे होते ते दोवारिको होते. म्हणजे त्याला काय शब्द दिला एक मिनिट. हा, दोवारिको म्हणजे द्वारपाल जो आहे. त्यावेळेस तिथला जो द्वारपाल होता तो सुद्धा शिलाचं पालन करत होता. रज्जू गाहोचं कच्चानो थेर जे होते ना, तो रज्जू गाहो त्या राजाचे कुरु राजाचा जो ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळणारे जे होते ना महत्वाचं ते कच्चान थेर होते. 2 मापकोच कोलितो म्हणजे महामोगलान थेर कोण होते त्यावेळेस द्रोण मापक होते. म्हणजे तिथलं जे भांडार सांभाळणारे राजाचे असं आपण गृहीत धरू. राजाची संपत्ती सांभाळणारा ते महामोगलान थेर होते. ठीक आहे. या जन्मातले सारीपुत्तो तदासेठी त्या राज्यातलं जे श्रेष्ठी होते ते सुद्धा शिलाचं पालन करत होते, गुरु धम्माचं पालन करत होते आणि ते होते तो सेठी त्या जन्मात सारीपुत्त थेर होते. आणि जो सारथी होता राजाचा जो सारथी होता गुरु राजाचा जो सारथी होता तो अनुरुद्ध थेर होता. तो सुद्धा शिलाचं पालन करत होता. आणि त्यावेळेस तो एक ब्राह्मण होता जो शिलाचं पालन करत होता ते होते कस्सप थेरो. ठीक आहे. आणि उपराजा कोण होता म्हणजे राजा होता त्याचा राजाचा जो कनिष्ठ बंधू होता त्याला उपराजा म्हटलं गेलेला आहे. तो नंद जो होता ना बुद्धाचा चुलत भाऊ. ठीक आहे. तर तो होता नंद पंडितो. महेशी राहुल माता राजाची पट्टराणी कोण होती तर राहुल माता होते. म्हणजे कोण तर यशोधरा. ठीक आहे. मायादेवी जनेतिका. आता आई कोण होती माता कोण होती तर ती मायादेवी होती. ठीक आहे. महामाया समजा. ठीक आहे. आणि कुरु राजा कोण होतो तर बोधिसत्व होतो. एवं धारेत जातकंती. तर या जातकाची सगळ्यात शेवटी जे संबोधन पार्ट असतो म्हणजे पूर्वजन्मे आणि या जन्मेचे जे लिंक असते त्या एका गाथेतच आलेलं आहे. तर ही गाथा मला सांगायचं कारण असं होतं की बघा ना किती हे लोक जे आहे उपलवांना असेल पुन्हा थेर असेल किंवा महामोगलान सारीपुत्त थेर कच्चा किंवा राहुल माता वगैरे हे कसे जन्मजन्मेचा प्रवास होते. जन्मजन्मेची कशी टीम होती. कधी हा कधी वरचढ आहे म्हणजे किंवा वरच्या युनिट आहे किंवा राजा आहे बुद्ध सामान्य म्हणजे बोधिसत्व सामान्य आहे किंवा पशु पक्षी आहे. अशा पण अनेक घटना आहेत. तर प्रत्येक वेळेस बोधिसत्वाची पहिया तर होतीच किंवा त्यांना पारमिता करणं चालूच होतं. पण त्यांचा हा जो परिवार आहे आपण त्याला मंडळी म्हणतो किंवा परिवार म्हणतो बुद्धाचा परिवार. तर हा सगळा परिवार आहे तो जन्मजन्मी त्यांचा प्रवास होता. त्या जन्मजन्मी त्यांचे संबंध होते. जन्मजन्मी ते एकमेकाला मदत करत होते. आणि आपण बघतो की आपण धम्म जो ऐकत आहे आपण सगळं जो ऐकत आहे हा पण आपला एक परिवार आहे. काहीतरी पूर्वजन्मी आपण कधीतरी आपण कुठेतरी धम्म श्रवण केलं असेल असं मला म्हणजे वाटतंय. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपला जो सगळे लोक एकत्र येऊन शांततेनं इतक्या वर्षापासून धम्माचं श्रवण करत आहे. तर हे हा पण आपला एक परिवार आहे आणि हा पूर्वीचा कधीतरी परिवार असतो. आपल्याला याच्यातून काही उपमा देताना पण आपण बघितलेलं आहे की बुद्धाने खूप चांगल्या तऱ्हेनं उपमा देऊन उपदेश केलेले आहेत किंवा गाथेतून आपल्याला ते दिसतात. सिंच भिक्खू इमंग नाव हलकी कर. जे मी म्हटलं ना की जे 900 जे चोर दरोडेखोर होते ते भिक्खू झाले आणि पर्वतावर ते ध्यान करत होते. तर त्यातला एक गाथा अशी होती की नाव हलकी कर. तुझं बोट जे आहे ते हेवी आहे खूप वजनदार आहे. ती कशाने वजनदार आहे तर विकाराने वजनदार आहे. तर ते हे विकार तू नष्ट कर. आणि खूप सुंदर एका शब्दात सांगितलेलं की नाव हलकी कर. तर तू मनावर चित्तावर ते विकाराचं ओझं घेऊन तू जे जीवन जगत आहे ना ते हलकं कर फेकून देते. आणि म्हणजेच तुझे नाव किंवा तुझा प्रवास जो आहे निपानाकडे खूप फाट होईल. एका शब्दात बुद्धाने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. लोह गुळ आहे ना लोखंडी गोळा हा पण शब्द त्यांनी वापरलेला आहे. वस्सिका विय पुफाने म्हणजे जायची वेल आहे आणि त्याची जी फुलं आहे ती कशी सकाळी उमलतात आणि नंतर दुपारी कोमसतात आणि संध्याकाळी ती वेल फेकून देते. तर लेट गो करणं आयुष्यात शिकणं फार महत्वाचं आहे. बुद्धाने
ही उपमा देऊन आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आता हे अतोनो नाथो अस्तन भद्रवंग वाणिज्य. ठीक आहे ना, तुम्हीच तुमचे मालक आहे हे तर आपण आधी बघितलेलंच आहे. पण एखादा घोड्याचा व्यापारी तो त्याला आहे ना काय करतो, खूप ट्रेन करतो, नंतर विकायला काढतो. तर तो कसा त्या घोड्यावर नियंत्रित करतो, किंवा एखादा सारथी जो आहे तो कसा घोड्याला व्यवस्थित काबूत ठेवतो. ठीक आहे, व्यापारी आपल्या घोड्याला, पाळलेल्या घोड्याला कसं नियंत्रित करतो, तसं तुम्ही तुमच्या चित्ताला तुम्ही नियंत्रित करायला पाहिजे. ठीक आहे, आपल्या चित्ताला घोड्याची उपमा दिलेली आहे आणि आपण स्वतः जो आहे तो व्यापारी किंवा नियंत्रण करणारा, त्याची सुंदर उपमा दिलेली आहे. आम्ही समजून सांगितलेलं आहे. अभा मुत्तो व चंद्रिमा, मेघातल्या मुक्त चंद्राप्रमाणे मेघाने घेरलेला चंद्र जेव्हा मुक्त होतो तर तो खूप प्रकाशमान होतो. तर ही उपमा आपल्याला नेहमी नेहमी दिसून येते. तर असं हे उपमेद्वारे सुद्धा आपल्याला आपल्याला हे दिसून येतं. ठीक आहे, तर एक एक फक्त संपायच्या आधी मी तुम्हाला म्हणजे गाथाचा सारांश सांगितला. गाथामध्ये कसे डायरेक्शन आहे, कसे डेफिनेशन आहे आणि कसं टीचिंग आहे ते मी तुम्हाला चार्टद्वारे दाखवलं. आता सारांश जो आहे, म्हणजे जर या गाथाचा कथांचा सारांश जर सांगितला तर काय होतं, काय मुद्दे आलेले आहेत ते फक्त मी सांगतो तुम्हाला, की कोणतं शील महत्वाचं आहे. आपण बघितलं ना पहिले जी कथा होती की 5 शिलाचं सेपरेट ते लोक पालन करायचे आणि माझं शील महत्वाचं आहे असं म्हणत होते. हा एक मुद्दा आलेला आहे की कोणतं शील महत्वाचं आहे. तर बुद्ध म्हणतात की नाही, सगळे शील महत्वाचे आहे. नंतर आपल्याला असे भिक्खू दिसलेले आहे जे म्हणजे शिलाचं पालन करत नाही, दगड भिरकावून त्या हंसाला मारून टाकलेले असे अनेक भिक्खू वेगवेगळे विचित्र प्रकार करायचे, असे पण आपल्याला संदर्भ या अट्टकथेत मिळाले. नंतर कोकालिक नावाचा जो भिक्खू आहे, असे अनेक भिक्खू होते जे म्हणजे द्वेष करायचे इतरांचा, किंवा म्हणजे शिलाचं पालन न केल्यामुळे त्यांच्यामुळे खूप त्रास व्हायचा, बुद्धाला विनय बनवावा लागलेला. कोकालिक भिक्खूचा आपल्याला संदर्भ याच्यात मिळाला, त्याचे परिणाम आपल्याला बघितले की तो निरायामध्ये गेला आहे, ते पण आपल्याला बघितलं. आणि या संदर्भात बुद्धाने जे कच्छप जातक सांगितलं होतं की अति बडबड करणारे जे लोक असतात त्यांची कशी हानी होते, तो जे कासव आहे आणि ते हंस आहे, ते पण आपल्याला बुद्धाने या कथेद्वारे सांगितलेलं आहे. आणि बुद्धाने जेव्हा 4 महिन्यानंतर महापरिनिर्वाण होणार अशी घोषणा केल्यानंतर भिक्खू संघावर कसे वेगवेगळे परिणाम झालेले ते आपण या कथेत बघितलेले आहे. नंतर विपक्क सेवक जे आहे, देवदत्ताने जो संघभेद केला आणि त्यांना कसा मान सन्मान मिळत होता, भिक्खूंची कशी चलबिचल होत होती, हे पण आपण अट्टकथेद्वारे बघितलेलं आहे. आणि काही लोक कसे हलक्या कानाचे असतात, असं थोडस सांगितलं तर तिकडे डायव्हर्ट होतात. ते महिला मोख जातक जे आहे, जो हत्ती, जो शिकाऊ हत्ती असतो, तो दरोडेखोरांचा कसा ऐकतो आणि क्रोधी बनतो, ते पण आपण बघितलेलं आहे की असे हलक्या कानाचे अनेक भिक्खू होते किंवा अनेक लोक पण आपल्या आजूबाजूला असतात. आणि कधी कधी आपण स्वतः हलक्या कानाने काही चुकीच्या गोष्टी करतो. हा पण बोध आपण या अट्टकथेतून घेतलेला आहे. 5 प्रकारचे म्हणजे अनेक ब्राह्मण होते, वेगवेगळे दान करणारे होते, बुद्धाला विरोध करणारे होते, तसे बुद्धाच्या बाबतीत श्रद्धावान असणारे पण अनेक ब्राह्मण आपण या अट्टकथेत बघितलेलं आहे. आणि नंतर ते सोनकोटी कन्ना जो आहे, एक श्रीमंत भिक्खू आहे आणि त्याची आई ते सगळी संपत्ती चोर नेतात, पण ती एकदम निश्चल राहते. ठीक आहे, आणि त्याचं जे आहे त्या निश्चलतेमुळं आणि दुय्यम स्थान दिलं तिने त्या संपत्तीला, पण धम्मकथनाला अत्यंत महत्व दिलं आणि त्यामुळं तिचं ते श्रेष्ठत्व आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे ते 900 चोर जे आहे ते प्रवज्जित झाले आणि अनंत झाले त्या मातेमुळं. म्हणजे किती श्रद्धावान लोक आहेत आपल्याला त्या अट्टकथेद्वारे समजतंय. आणि ते आपले आदर्श असायला पाहिजे ती माता. ठीक आहे, कमठांग घेऊन वनात जाणाऱ्या भिक्खूंना बुद्ध कसे मेडिटेशन करून बरोबर त्यांना कंट्रोल करायचे किंवा गाथेद्वारे, युक्तीद्वारे त्यांना उपदेश करायचे, त्यांना कसे अरंत व्हायचे ते पण आपण याच्यात बघितलेलं आहे. आणि नंगाला जो जे आहे, एक दरिद्री माणसाला पण सध्या प्रवज्ञा दिल्यावर त्याचे काय हाल होतात किंवा तो कसं द्विधा मनस्थितीत असतो. म्हणजे इतकं सुख, म्हणजे प्रवज्जित जीवनात असून खाणं पिणं, म्हणजे तो दरिद्री, खाण्याची व्यवस्था नाही, पण इथे सगळं मान सन्मान, म्हणजे भोजन मिळाल्यावर सुद्धा त्याला त्याचं दारिद्र्य जीवन, म्हणजे या संघातून बाहेर निघायचा प्रयत्न तो करतो. म्हणजे ही माणसाची चित्ताची कशी अवस्था आहे बघा. सगळं सुख इथं आहे पण मला असं बांधील नाही पाहिजे असं वाटतंय त्याला.
पण तो बिचारा त्याचं नशीब चांगलं होतं, तो जातो त्या झाडाकडे पण पुन्हा परत येतो आणि शेवटी अनंत बनतो बुद्धांच्या उपदेशामुळे. म्हणजे असे भिक्खूंची द्विधा मनस्थिती सुद्धा आपल्याला या अट्टकथाद्वारे दिसलेली आहे. काही लोक कसे बुद्धाच्या रूपाकडे आकर्षित झालेले आहे. वक्कली थेर जे आहे, बुद्धाचं रूप बघून श्रद्धावान झाले आणि बुद्धाने हाकलल्यावर कसे ते आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. आणि बुद्ध कसं म्हणतात, कम डिअर, माझ्याकडे ये, मी तुला त्या दिल्लीतल्या हत्तीला जसं बाहेर काढतो तसं मी काढेन, किंवा मी तुला मुक्त करीन, निब्बाणाकडे नेईन. ना खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप इमोशनल आहे आणि खूप म्हणजे पोएटिक आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतः वाचताना पाणीमधून, तर तेव्हा त्याचा खूप आनंद मिळेल, नक्कीच आनंद मिळेल. ते पण आपण याच्यात बघितलं. आणि शेवटी जे सुमन सामान्य जे आहे, त्यात अनुरुद्ध थेराच्या जीवनातल्या पूर्वजीवनाचा प्रवास कसा झाला, सुमन सामने कसा प्रवास झाला, कसे लोक एकमेकाला मदत करायचे. म्हणजे मी अनंत झालो, अनुरुद्ध थेर विचार करतात की मी अनंत झालो, पण मी इथं कसा पोहोचलो, माझ्या इथपर्यंत येण्यामध्ये कोण कोण लोकांचा सहभाग आहे. आणि त्याला सुमन श्रेष्ठी आठवतो आणि नंतर ते त्याला प्रवचित करतात. तर या सगळ्या गोष्टीचा प्रवास आहे ना, आपल्याला भिक्खू वर्गामध्ये बघायला मिळालेला आहे. आणि खरंच एक एक वर्ग म्हणजे ना आपल्याला खूप प्रेरणा देतो, खूप आपला चित्ताला शांत करायचा प्रयत्न करतो, शुद्ध करायचा प्रयत्न करतो, जर तुम्ही प्रसन्न चित्ताने ते ग्रहण करत असाल तर. आणि मी आता इथेच थांबतो. या या लेक्चरमुळे जे काही पुण्य अर्जित झालं मी तुम्हाला सगळ्याला वितरित करतो आणि सगळ्यांचं मंगल चिंतितो. साधू साधू साधू. धन्यवाद सर, खूप सुंदर आपण भिक्खू वर्ग सारांश इतका सुंदर रीतीने सांगितलं. प्रत्येक शब्दाचं कुरु शब्दाचं तुम्ही विश्लेषण करून सांगितलं. खूप खूप छान सर, थँक्यू. या व्याख्यानाला अनुसरण जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. आमच्या आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. एक प्रश्न आलाय बहुतेक सर, राजेश राज यांचा. पुण्य पैशाने विकत घेता येते का, याबद्दल थोडे सांगावे. आणि त्यावेळेस आहे ना आपल्याला असे अनेक प्रसंग दिसतात की जातकामध्ये पण दिसतात की एखादा दरिद्री माणूस, एखादा सामान्य माणूस आहे ना, म्हणजे बुद्धांना भोजन दान करतो, किंवा सिनियर मॉन्क्स आहे सारिपुत्त थेर वगैरे सारखे जे आहेत, तर त्यांना जर दान करत असेल तर त्याचं पुण्य जे असतंय ना त्याचं म्हणजे खूप ग्रॅव्हिटी खूप जास्त असते त्या पुण्याची. आणि जेव्हा म्हणजे आता म्हणजे एक प्रसंग असा आहे की एका गावकऱ्यांनी भोजनासाठी सगळ्यांना म्हणजे बुद्ध संघाला निमंत्रित केलं आणि सगळ्यांना सांगितलं की आपापल्या घरचं भोजन घेऊन या आणि भिक्खूंना वाढा असं. तर ते सगळे भिक्खू बसले ना, तर लोक आपापलं जे भोजन घरून जे आणलं ते वाढायला लागलं. त्यात एक दरिद्री माणूस होता, त्यांचं भोजन बराबर बुद्धाच्या समोर त्याचा नंबर लागला. म्हणजे त्याचा लक असेल तसं. आणि त्यावेळेस त्याचं जेवण आहे ना एकदम साधं होतं, कारण तो दरिद्रीच माणूस होता. तर ते लोकांचं लक्ष असायचं की बुद्धाकडे कोण पोहोचतंय. आणि जेव्हा ते तो व्यक्ती पोहोचला हे लक्षात आलं, तर सगळे म्हणायला लागले की आम्हाला ते पुण्य विकत दे. असं ते एक प्रथा होती, असं विकत घेता येत नाही पुण्य असं. पण त्याला मदत करू शकता तुम्ही त्या व्यक्तीला. त्याने जे पुण्य अर्जित केलेलं आहे त्याचं दारिद्र्य त्यासमोर तो पैशाचा ढीग तयार झाला. सगळ्या लोकांनी त्याला पैसे दिले होते की हे पैसे घे पण आम्हाला. तर विकत घेता येत नाही पण शेअर करता येतं. असं आहे की त्यांनी जे पुण्य अर्जित केलेलं आहे, ठीक आहे, किंवा जे दान केलेलं आहे त्याला तुम्ही काय करताय, सपोर्ट करताय. ओके, की तू जे दान केलेलं आहे मी त्याला अनुमोदन देतो किंवा मी सपोर्ट करतो असं म्हटलं ना, तर ते पुण्य म्हणजे तुम्ही पण भागी होता त्या समोर जाणे. म्हणून बऱ्याच वेळा आहे ना तुम्ही स्वतःच करायला पाहिजे असं नाही आहे. तुम्ही पाठीमागे आहे की फक्त समोरच्याने जे काही दर्शन घेतलं असेल किंवा दान केलेलं आहे सर, माझी मी दान नाही देऊ शकत, माझी कॅपॅसिटी नाही, पण त्यांनी जे दान केलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो आणि त्या दानाने माझं पण भलं हो. तर ते मेरिट्स तुमच्यापर्यंत पोहोचतात. ते पण एक लक्षात ठेवा.
खूप खूप धन्यवाद सर. आपण जे आम्हाला मार्गदर्शन केले त्याच्यासाठी आणि प्रश्नाची उत्तरं दिले. धन्यवाद सर्व धम्मसाक्षीच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. सर्वांचे जीवन सुखी हो, मंगल हो, सर्वांचे मंगल हो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते की नलिनी मॅडमला त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. धन्यवाद निर्जला मॅम. थँक्यू. सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा सचेत परियोदपणम् एतं बुद्धान शासनम् धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमच्छति नत्थि मे शरणं बुद्धो मे सर्वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं सङ्घो मे शरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. धन्यवाद.